थैंक्स कहते हैं। अज्जू पटेल आरजोली आपको भी हम थैंक्स कहते हैं। शराफ मुल्ला बोरीवली पड़गा आपको भी हम थैंक्स कहते हैं। और साथ में हम थैंक्स कहते हैं सूरज थोरात साई पैलेस कुरुंद। So we are thankful to all the sponsors and supporters of Bali Trophy 2023 on behalf of Mr. Altaf Bali and Pioneer Sports Club. तो मनीष अब वक्त हो चला है कि मेहमानों को हम इनवाइट करें इस प्रेजेंटेशन बॉक्स में प्रेजेंटेशन सेरेमनी के लिए। मंच पर उपस्थित मेहमान सऊद खतीब साहब, एक्स कैप्टन ऑफ पायनियर स्पोर्ट्स क्लब, साथ में बंटी पाटिल साहब जिन्होंने दिवा कुलीवाड़ा टीम को स्पॉन्सर भी किया है इस टूर्नामेंट में, ऋतिक भोईर साहब, संकेत भोईर साहब, प्रणय पाटिल साहब, चितेश पाटिल साहब, राज पाटिल साहब, महेश भाई, अशफाक पनवेलकर साहब, एक्स कैप्टन पायनियर स्पोर्ट्स, और साथ में तुषार भाई। सभी मेहमानों से रिक्वेस्ट है आपको हमारे साथ जुड़ जाना है प्रेजेंटेशन सेरेमनी के लिए। प्रेजेंटेशन बॉक्स में सभी मेहमानों का बहुत बहुत स्वागत है। तो आइए शुरुआत करते हैं हम सबसे पहले गौरी फॉर्म सेंटर कैच ऑफ द मैच। और आइए जानते हैं मनीष पाटिल से कि कौन है गौरी फॉर्म सेंटर कैच ऑफ द मैच। सर्वोत्कृष्ट झेल टिपलेला आहे दिवा कोळीवाडाचे ओमी। बेस्ट कैच ऑफ दिस मैच गोज टू मिस्टर ओमी। ओमी केनी कमाल के खिलाड़ी है, केंद्रीय राज्य मंत्री कप में प्लेयर ऑफ द टूर्नामेंट रहे, वहाँ पर उन्होंने 4 व्हीलर जीता और आज यहाँ पर गौरी फॉर्म सेंटर कैच ऑफ द मैच बने हैं। अशफाक पनवेलकर साहब के शुभ हाथों से ये गौरी फॉर्म सेंटर का खूबसूरत तोहफा, खूबसूरत तकिया। कॉन्ग्रेचुलेशन्स ओमी। पुढचा अवॉर्ड आहे बेस्ट पॉवर प्ले इनिंग आणि द बेस्ट पॉवर प्ले इनिंग गोज टू ज्याने 1 षटक हाताळलं, 6 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स मिळवल्या, बंटी स्पोर्ट्स दिवा कोळीवाडाचे गिरीश। मैच का पहला ही ओवर था और वहीं से जीत की बुनियाद भी रखी गई। आइए गिरीश सावंत, आपसे रिक्वेस्ट है आपको आना है। कृष्णा कांचन की स्पॉन्सर ये रिस्ट वॉच आपको दिया जा रहा है बंटी पाटिल साहब के शुभ हाथों से। कॉन्ग्रेचुलेशंस गिरीश। नाउ इट्स टाइम फॉर बाली मैन ऑफ द मैच। बाली मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू पुन्हा एकदा त्याच खेळाडूचं नाव मला घ्यावं लागणार आहे, गिरीश दिवा कोळीवाडाचे, बंटी स्पोर्ट्स दिवा कोळीवाडाचे, ज्यांच्या वतीनं 11 धावा फलंदाजी करताना बनवल्या गेल्या आणि गोलंदाजी करताना 2 विकेट्स मिळवल्या। तर गिरीश इज मॅन ऑफ द मॅच। कमाल का ऑलराउंड प्रदर्शन, पावर प्ले का अवार्ड भी जीता और मैन ऑफ द मैच का अवार्ड भी उन्होंने जीता है। एसके स्पोर्ट्स मापोली के शादाब खुदकर साहब की ये देन कैप हम पहना रहे हैं। उसके बाद करसन फुलोरे एंड भाऊ मात्रे स्पॉन्सर्ड ये गिफ्ट टेम्पर हम देने जा रहे हैं। महेश भाई आपसे रिक्वेस्ट है आपको आगे आना है, आपकी शुभ हाथों से ये इनाम दिया जाएगा इन द मेमोरी ऑफ लेट वंदना मात्रे। उसके बाद एक और इनाम है तुषार भाई के शुभ हाथों से हम पहनाने जा रहे हैं ये आकर्षक पायनियर मेडल। मैन ऑफ द मैच खिलाड़ी गिरीश सावंत, जिन्होंने एक ओवर में 6 रन देकर 2 विकेट छटकाए और 11 रन भी बनाए। उसके बाद प्रणय पाटिल, आपसे रिक्वेस्ट है आपको आगे आना है, आपके शुभ हाथों से हम देने जा रहे हैं 30% का ये डिस्काउंट वाउचर सतनाम लाइट हाउस की ओर से। जितेश भाई हमारे बीच में मौजूद है, उनके शुभ हाथों से ये तोहफा हम देने जा रहे हैं शिव शंकर जूस सेंटर प्रोप्राइटर राहुल गुप्ता की देन। उसके बाद राज पाटिल साहब के शुभ हाथों से एक और तोहफा हम देने जा रहे हैं जिसे स्पॉन्सर किया है अनंता ठाकरे और सुभाष ठाकरे ठाकुरपाड़ा ने। अगला इनाम पायनियर की खुशबू परफ्यूम हम देने जा रहे हैं संकेत भोईर के शुभ हाथों से। एंड लास्ट बट नॉट लिस्ट मैन ऑफ द मैच की आकर्षक ट्रॉफी जिसे स्पॉन्सर किया है एक्रिलिक आर्ट 2 के पल्लन भाई ने, उसे देने के लिए सऊद खतीब साहब को मैं इनवाइट कर रहा हूँ। उनके शुभ हाथों से ये मैन ऑफ द मैच की ट्रॉफी हम दे रहे हैं पायनियर स्पोर्ट्स के एक्स कैप्टन सऊद खतीब साहब। सभी मेहमानों का बहुत बहुत शुक्रिया। मेहमानों से रिक्वेस्ट है एक बार फिर से मंच की शोभा को बढ़ाए और ज़रूर हम बातचीत करना चाहेंगे गिरीश सावंत से। गिरीश यायचे। नवी मुंबईचा संघ आहे आणि या सीझनमध्ये तर दमदार खेळ राहिलेला आहे दिवा कोळीवाडा या संघाचा।
तर हे मॅटर करते का की तुम्ही लांबचा प्रवास करताय तर तिकडे खेळामध्ये थोडा बदल होतो आणि जेव्हा घराजवळ गावाजवळ कुठली स्पर्धा असते खेळामध्ये एक बदल असतो, असं काय घडतंय का टीमबद्दल? हो, नक्कीच तसं घडतं आहे. आम्ही काल देखील नाईटला तिथे हरलो. तिथे माझी खूप बॉलिंग खराब पडली. त्याचा मी आज कवर केलं आहे असं इथे. काल मी 1 ओव्हर 20 रन दिले, आज 1 ओव्हर 6 रन टाकली. त्यामुळे मी माझ्या टीमचं खरंच धन्यवाद करीन. माझ्यावर त्यांनी पहिली ओव्हर टाकण्याचा तरी पण विश्वास ठेवला आणि दिली. मी त्यांचं अभिनंदन करीन. गिरीश, पहिलंच षटक तुम्हाला देण्यात आलं होतं, त्यात देखील आपण बघतोय काल तुम्ही जसं सांगितलं की खराब कामगिरी झाली होती, पण आज चांगली कामगिरी केलेली आहे. खेळपट्टीबद्दल काय सांगाल? खेळपट्टीने देखील थोडीफार साथ दिली तुम्हाला? खेळपट्टी तर खूपच अप्रतिम आहे आणि अशी मातीची विकेट ह्याला केंद्रीय मंत्रीला पण अशीच होती. ती खेळपट्टी खूप सुंदर आहे. तिकडे तर तुम्ही द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं. आता काय जागा केलेली आहे घरात आणखी एका ट्रॉफीसाठी? हो, नक्कीच आम्ही प्रयत्न करू ही ट्रॉफी जिंकण्याचा. आणि जे आमचे दापोडे गावचे सपोर्ट ओनर आहेत त्यांचं मी भरोडी गावचे ओनर आहेत त्यांना मी धन्यवाद देईन की आम्हाला खेळण्याची संधी दिली. आणि नक्कीच आम्ही अक्षयला मिस करू, त्याच्या हाताला आणि त्यांचा लवकर कव्हर होईल आणि मॅचमध्ये इन होईल. निश्चितच त्या अपेक्षा आहेत. थँक्यू सो मच आमच्याशी संवाद साधण्यासाठी. आपल्याला हार्दिक हार्दिक अभिनंदन. खूप चांगला खेळ आपण सादर केलात. तर हे होते मॅन ऑफ द मॅच खेळाडू गिरीश सावंत. एवढंच आहे आमच्या या प्रेझेंटेशन सेरेमनीमधून. आता जाऊयात थेट पुढच्या मॅचकडे. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. मजर खान इज देअर. थैंक यू अजय सर और मनीष पाटिल सर. तो सिटी फॉर्मेट का ये मैच खेला जा रहा है जहाँ पर हम देख रहे हैं कि RD 440 विनोद पाटिल फैम टीम और दूसरी तरफ हम देख रहे हैं जय हिंद स्पोर्ट्स. जिस तरह से यहाँ पर खेल की शुरुआत हुई पहले ओवर में ही 3 विकेटें गिर चुकी है और 2 रनों का पेनल्टी भी यहाँ पर लगा है जय हिंद स्पोर्ट्स को, क्योंकि उनका जो 13वां खिलाड़ी वो ड्रेस में कंप्लीट नहीं, इसीलिए 2 रनों का पेनल्टी यहाँ पर लग चुका है. पहले ओवर में जो गेंदबाजी की शुरुआत की, जीतू ने कमाल की गेंदबाजी की है और 3 विकेटें भी पहले ओवर में गिरे और जिस तरह से उन्होंने रन खर्च किए, सिर्फ 6 ही रन खर्च किए. हालांकि 2 रनों का पेनल्टी भी यहाँ पर लग चुका है अब जय हिंद स्पोर्ट्स को. दूसरे ओवर में गेंदबाजी के लिए अंकुश को बुलाया गया है. गेंदबाजी में शुरुआत तो उतनी बेहतर नहीं हुई यहाँ पर RD 440 की, क्योंकि पहले ओवर में 3 बल्लेबाज आउट होकर वापस गए. लेकिन अभी भी अगर हम देखें तो क्रीज पर 2 बेहतरीन बल्लेबाज मौजूद है, अक्षय और दर्शन. इस बार देखना वहाँ पर शॉर्टम पुल लगा दिया इस गेंद के ऊपर और ये सिंगल रन इस गेंद के ऊपर. अक्षय का सर जो बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रही थी पिछले मैच में, एक अहम पारी खेली थी और 30 रनों की शानदार पारी उन्होंने खेली थी. लेकिन यहाँ पर कहीं ना कहीं जिस तरह से शुरुआत हुई RD की उतनी बेहतर नहीं हुई है अजय सर, क्योंकि 3 विकेटें पहले ओवर में गिर चुकी है. अगदी आश्चर्याचा धक्काच दिलाय प्रतिस्पर्धी संघाने या ठिकाणी RD 440 ओहळी संघाला. चांगला बॉल थोडासा स्लोवर आला, लवकर खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि अक्रॉस द लाईन देखील खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी फलंदाज दर्शन पाटीलचा. डाव सावरण्याचा खऱ्या अर्थानं इथे प्रयत्न करणं गरजेचं आहे. एका चांगल्या पार्टनरशिपची नितांत आवश्यकता आहे या महत्त्वाच्या मॅचमध्ये RD 440 ओहली टीमला. जी बिल्कुल, और ये दोनों बल्लेबाजों के अंदर क्षमता है पार्टनरशिप लगाने की भी और बीच बीच में बड़े शॉट लगाने की भी. और उसी बीच वहां पर देखना है, ये इस बार लगा दिया दर्शन पाटिल ने और गेंद को भेज दिया है बाउंड्री के बाहर. सिक्सर. अप्रतिम फटका. या आधीचा चेंडू आणि हा चेंडू यांच्यामध्ये जास्त काही फरक नव्हता, परंतु फटक्यामध्ये जरूर फरक पाहायला मिळाला. आधीचा चेंडू लवकर खेळले होते त्यामुळेच चेंडू बॅटवर घेता आला नव्हता, मात्र यावेळेस घाई केली नाही. अगदी चेंडूला येऊन दिला आणि त्यानंतर अगदी बॅटच्या मधोमध घेत असताना चेंडू भिरकावून दिला. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला उत्तुंग षटकार. जी बिल्कुल, बहुत ही बेहतरीन सिक्सर आता हो वहाँ पर दर्शन पाटिल के बल्ले से. इस मैच का ये पहला सिक्सर.
जय हिंद स्पोर्ट्स जो इस टूर्नामेंट का पहला मैच खेली थी और जार्लिस स्पोर्ट्स को उन्होंने शिकस्त दी थी। बहुत ही बेहतरीन परफॉर्मेंस रहा था वहाँ पर जय हिंद स्पोर्ट्स का, लेकिन इस बार जो उनके सामने टीम है वो RD440 इस सीज़न बहुत ही बेहतरीन परफॉर्मेंस रहा है। इस बार इनसाइड आउट स्ट्रोक वहां पर इनफील्ड के ऊपर से खेल दिया, एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद जाती हुई, कोई मौका नहीं, गेंद बाउंड्री के बाहर, 1 बॉन्स में 4 रनों के लिए। RD संघाकडून प्रतिहल्ला सुरू झालाय। दर्शन पाटीलनं ही सुरुवात केली आहे। दोन्ही नेत्र दीपक फटके यावेळेस तर आणखी जास्त सुंदर फटका होता, कारण हा फटका आपण बघतोय ऑफ साईडला इनफील्डला क्लिअर करत असताना। पॉवर प्लेचा आता मात्र खऱ्या अर्थानं लाभ उचलला जातोय। धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचले 3 गड्यांच्या मोबदल्यात। जी बिल्कुल, अच्छी बल्लेबाजी यहाँ पर अब देखने को मिलती हुई दर्शन पाटिल द्वारा। फिर से वहां पर देखना और इस बार आउट, विकेट वहां पर गिरता हुआ और दर्शन पाटिल का खेल यहां खत्म। लगातार पिछली 2 गेंदों पर 10 रन बटोरे, लेकिन एक इस बेहतरीन गेंद के ऊपर आउट होकर अब वापस जाते हुए। अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि मिडल लेग स्टिकच्या दिशेनं हा बॉल होता, त्याला वळवण्याचा प्रयत्न झाला होता स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला, परंतु चेंडूची लाईन मिस केली गेली आहे आणि पंचांच्या मनात तिथे कुठलीही शंका नव्हती। अपील झालं लेग बिफोरसाठी, ते उचलून धरलं पंच झहीर खान यांनी। फलंदाज बाद झाला या ठिकाणी दर्शन पाटील। चांगला खेळत होता, परंतु मोठी इनिंग्स त्याला देखील खेळता आली नाही। 10 धावांचं योगदान त्याने दिलं, 4 चेंडूंचा सामना केला। धावसंख्या 4 बाद 17। ये देखिए इस वक्त डगआउट दिखाया जा रहा है, इरफान भुरे डगआउट जहाँ पर इस वक्त लौट कर वापस जाते हुए दर्शन पाटिल। ये चौथा विकेट अब गिर चुका है RD440 का, और रन हम देखें तो 17 पर ये चौथा विकेट। नए बल्लेबाज अब संदीप मडवी बल्लेबाजी के लिए आते हुए। पहले ओवर में शानदार गेंदबाजी देखने को मिली थी जीतू द्वारा, और इस ओवर में भी हालांकि पिछली 2 गेंदों पर 10 रन बटोरे, लेकिन एक बहुत ही बेहतरीन गेंद के ऊपर आउट कर देता बल्लेबाज को। आत्मविश्वास वाढला असेल या विकेटनंतर गोलंदाज अंकुशचा, कारण फलंदाज घातक ठरू पाहत होता। पुढचा बॉल येथे बॅकफुटला जात असताना पंच केलाय। गॅप मिळाला नव्हता, परंतु मिसफील्ड झाली कव्हर्समध्ये। बॉल डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय, 2 खेळाडू पाठलाग करतायत। प्रयत्न चांगला आहे डीपमध्ये, चेंडूची उचलून फेक होईल तोपर्यंत 2 धावा येथे मिळत आहेत संदीप मडवीला। अनेक वर्षांचा अनुभव संदीप मडवीच्या पाठीशी आहे, तो जरूरपणाला लावावा लागेल। 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 21 वर आणि याचबरोबर षटक झाले समाप्त। मॅन्डेटरी पॉवर प्लेची समाप्ती। धावसंख्या 4 बाद 21। पेनल्टीच्या 2 धावा स्कोरमध्ये ॲड करण्यात आलेल्या आहेत, म्हणून धावसंख्या 21 झाली आहे। जी बिल्कुल, यहाँ पर 2 ओवर का खेल खत्म हो चुका है और स्कोर हम देखें तो 21 रन बन चुके हैं। ये अच्छे स्कोर है, लेकिन 4 विकेटें भी RD के गिर चुके हैं। अक्षय काशार जो पिछले मैच में 30 रनों की पारी उन्होंने खेली थी, और ये दोनों बल्लेबाजों ने पिछले मैच में अच्छी बल्लेबाजी की थी, जहाँ पर संदीप मडवी ने 8 रनों की पारी खेली थी और दोनों के बीच में एक अच्छी पार्टनरशिप हुई थी। वही पार्टनरशिप को अब इस मैच में भी दोहराना होगा यहाँ पर ये दोनों बल्लेबाजों को। पहिल्या मॅचमध्ये अक्षय कासार नाबाद देखील राहिला होता, लगेच आता बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे। देखिए समय में भी सहयोग करना होगा जय हिंद स्पोर्ट्स, क्योंकि जब खेल शुरू हुआ तो वक्त रहा था 1:39 वक्त रहा था, और 2 ओवर के लिए लगभग यहाँ पर 11 मिनट का वक्त लिया गया है। यानंतरचे सामने याप्रमाणे असतील। पुढचा सामना, आजचा चौथा सामना सिटी पूलमधून SK एंटरप्राइजेस आणि GCA ग्रामीण या 2 संघादरम्यान असेल। SK एंटरप्राइजेसचे कॅप्टन आणि ओनर शुमाइल सुसे यांचं आगमन झालंय, आपला हार्दिक स्वागत। दरम्यान पुढचा बॉल, सुंदर ड्राईव्ह मिडॉनला बीट करत असताना बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, नेत्र दीपक चौकार। आजचा येस मजर तुम्हाला मी थांबवतो। आजचा 5वा सामना असेल ग्रामीण पूलमधून शेळके ब्रदर्स पोगाव आणि डिंगडॉंग नारावडवली या 2 संघादरम्यान। त्यानंतर 6वा सामना देखील ग्रामीण गटातून असणार आहे, NR बोरपाडा विपक्ष भुवी 11 गोठेगर बिग मॅच। 7वा सामना सिटी पूलमधून असेल धनेश 11 कुकसे विरुद्ध मॉर्निंग स्टार्स। 8वा सामना देखील सिटी पूलमधून असेल संयुक्त स्पोर्ट्स विरुद्ध शिवास 11। त्यानंतर 9वा आणि 10वा सामना ग्रामीण पूलमधून असेल। पुन्हा ऑन ड्राईव्ह करत असताना यावेळेस फिल्डरला बीट करू शकले नाही मिडॉनला, मात्र 1 धाव जरूर मिळते अक्षय कासारला। सलग बॅटनं नेहमीच चांगला खेळत आलेला आहे अक्षय कासार। आजचा 11वा सामना सिटी पूलमधून असेल शेळके ब्रदर्स विरुद्ध मॅगी 11। 12वा सामना असेल ग्रामीण पूलमधून आणि 13वा सामना सिटी पूलमधून असेल जॉली स्पोर्ट्स कामतगर विरुद्ध अमान स्पोर्ट्स।
अक्रॉस द लाईन फटका सजवलाय, गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय, बॉल सीमा पार, अगदी रोलेक्स मेडिकेअरच्या फ्लेक्सला हा बॉल जाऊन धडकलाय. 4 धावांसाठी चौकार. जी बिल्कुल, बहुत ही बेहतरीन तरीके से वहाँ पर आड़े बल्ले से इस गेंद को खेल दिया और अलॉन्ग द कारपेट गेंद बाउंड्री की तरफ चले गई 4 रनों के लिए. ये देखिए किस तरह से वहाँ पर संदीप मडवी के बल्ले से ये बहुत ही खूबसूरत बाउंड्री आती हुई. इस ओवर में लगने वाली ये दूसरी बाउंड्री और टीम का स्कोर अब जा पहुंचा है 30 पर. RD 440 इस मैच में पहले बल्लेबाजी करती हुई. हालांकि शुरुआत उतनी बेहतर नहीं हो पाई है, 4 विकेटें गिर चुकी है, लेकिन संदीप मडवी और अक्षय कासार इस वक्त बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए. चौकार आल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला जो खेळाडू होता तो आता ऑन साईडला हलवण्यात आलाय. आपण बघतोय काऊ कॉर्नरला फिल्डर आहे आणि एक डीप स्क्वेअर लेगकडे फिल्डर तैनात करण्यात आलेला आहे. डीप स्क्वेरिश मिड विकेट, खरं तर तो फिल्डर मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बाहेरची कट लागली आहे, बॉल गलीमधून ट्रॅव्हल होतोय, अगदी गॅपमधून येते. किमान 2 धावा मिळतील असं वाटतंय. थोडी मिसफिल्ड देखील झाली आहे डीपमध्ये, त्याचा फायदा मिळतोय. अखेर 2 धावा अगदी आरामात पूर्ण केल्यात दोन्ही फलंदाजांनी. फटक्यामध्ये फारसा आत्मविश्वास नव्हता, जिकडे खेळायचं होतं तिकडे खेळता आलं नव्हतं संदीप मडवीला. मात्र 2 मौलिक धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावर. 4 गड्यांच्या मोबदल्यात टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये RD 440 ओवळी संघ. जबरदस्त बॉल, धावचीची संधी आहे परंतु मिडॉनला गफलत होतीये. संधी मिळाली होती, संधीचं सोनं करता आलं नाही. थोडासा निराश असेल गोलंदाज जितू. बॅटिंग पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करतोय. खरं तर 2 चौकार आलेले आहेत आणि थोडंसं मागणं षटक राहिलंय, परंतु यावेळेस धावचीची संधी निर्माण झाली होती. बॉल देखील अगदी चांगला होता. खोलवर टप्प्याचा यॉर्कर लेंथ बॉल, षटकातील शेवटचा बॉल. लो फुल टॉस आहे. मनगटी प्रहार, फक्त टर्न केलाय चेंडू. डीप मिड विकेटला 1 धाव मिळते आणि याचबरोबर हे चांगलं षटक, खऱ्या अर्थानं प्रोडक्टिव्ह षटक राहिलं RD संघासाठी. ज्या षटकाची नितांत आवश्यकता होती तशाच प्रकारचं षटक, कारण सुरुवात अतिशय खराब झाली होती. पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 फलंदाज बाद झाले होते. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील एक झटका लागला होता, परंतु आता डाव सावरला गेलाय आणि आक्रमकता देखील पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 4 बाद 34. जी बिल्कुल, यहाँ पर अब ये दोनों बल्लेबाज पार्टनरशिप दोनों ने लगाई है और जिस तरह से बल्लेबाजी करे, खराब गेंद के ऊपर हिट भी लगा रहे और अच्छी गेंदों को सम्मान देते हुए भी खेल रहे. पिछला जो ओवर रहा था जीतू का, जिसमें उन्होंने 13 रन खर्च किए अपने 2 ओवर में, कुल मिलाकर जो गेंदबाजी उन्होंने की 19 रन खर्च करके 3 विकेटें हासिल की है. चांगली गोलंदाजी, विशेषतः पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 फलंदाजांना माघारी धाडलं गेलं होतं जितूच्या माध्यमातून, परंतु दुसऱ्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्लेमध्ये त्याला विकेट देण्यात आली नाही आणि त्याचा योग्य प्रकारे सामना देखील केला दोन्ही फलंदाजांनी. संदीप मडवी आणि अक्षय कासार स्वतः संघनायक खेळपट्टीवर आहे. अक्षय कासार सलामीवीर देखील आहे, चांगल्या फॉर्ममध्ये देखील दिसलाय. आतापर्यंत या इनिंग्समध्ये फक्त 4 चेंडूंचा सामना केलाय, ज्यामध्ये 3 सिंगल्स त्याने बनवलेत आणि 1 चौकार ठोकलाय. 7 धावांवर खेळतोय. संदीप मडवीनं देखील चांगली बॅटिंग आत्तापर्यंत तरी केलेली आहे. 4 बॉलचा सामना करत असताना 9 धावांचं योगदान दिलंय. त्याने देखील 1 चौकार ठोकलाय. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. सध्या ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आपण पाहतोय. यानंतरच्या सामन्याच्या टॉससाठी यायचं आहे SK एंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन आणि GCA ग्रामीणचे कॅप्टन. दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल आपण AA भारत गॅस टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. जी बिल्कुल, यहाँ पर दोनों ही बल्लेबाज बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए और स्कोर हम देख सकते हैं अब अच्छा नज़र आता हुआ. यहाँ पर RD 440 का 3 ओवर की समाप्ति पर 34 रन बनाए गए 4 विकेटें गंवाने के बाद. बाली ट्रॉफी 2023 ये 7वां दिन इस टूर्नामेंट का और मैच नंबर 3 ये चलता हुआ. सिटी फॉर्मेट का ये मैच है. इसके बाद एक और सिटी का मैच हमें देखने को मिलेगा. इससे पहले जो 2 मैचेस रहे, दोनों ही ग्रामीण के मैचेस रहे थे. गेंदबाजी में अब रोहित को बुलाया गया है. पहली गेंद वहाँ पर देखना है रोहित की, थोड़ा सा अपने आप को रोककर इस गेंद को खेला है बल्लेबाज अक्षय कासार ने. सिंगल रन इस गेंद के ऊपर. ओवर नंबर 4 का अब यहाँ से खेल शुरू हो चुका है. फार संथ गतीनं टाकला गेलेला बॉल होता. फलंदाजाला खरं तर मिडविकेट रिजनमध्ये हा फटका खेळायचा होता, परंतु फार कमी वेगानं चेंडू आला, त्यामुळेच फटका थोडा समोर निघून गेला होता. बॉल हवेत आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन, कॅच ड्रॉप. सोपा झेल होता. या स्पर्धेच्या स्टँडर्डनुसार आपण पाहायला गेलो तर हा सोपा झेल होता, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. जी बिल्कुल, एक आसान सा ये कैच था जहाँ पर छूट गया और जीवन दान मिला वहाँ पर बैट्समैन संदीप मडवी को. लगातार हम देख रहे थे कि अच्छी फील्डिंग भी देखने को मिल रही थी, लेकिन इस बार खराब फील्डिंग और वहाँ पर जीवन दान मिलता हुआ. कुणालच्या हातातून हा झेल निसटलाय आणि आता लगेच त्याला तिथून हलवलं गेलंय
आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला कुणाल होता, त्याला सर्कलमध्ये आणलं गेलं आहे एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. बॅकवर्ड पॉईंटला एक खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. स्ट्राईक रोटेट झाली. अक्षय कासार कडे स्ट्राईक आहे. शॉर्ट थर्डमॅनला एक फिल्डर. ऑन साईडला जास्त प्रोटेक्शन सीमा रिशीवर. एक खेळाडू शॉट फाईन लेगला आहे. आणखी एक स्लोवर बॉलला चेंडूच्या वेगात चांगला बदल केला जातोय. बॅट्समन बीट होतोय. वेट करत असताना खरं तर फटका खेळायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवू शकला नाही आहे फलंदाज अक्षय कासार. कौतुक करावं लागेल रोहितचं. आत्तापर्यंत षटक चांगलं टाकलंय. 3 चेंडू हाताळलेत तर फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात. थोडंसं प्रेशर जरूर वाढवतोय फलंदाजांवर. इनसाइड एच आणि जबरदस्त झेल एस्टनच्या पाठीमागे. व्हेरी व्हेरी गुड कॅच. फलंदाज बाद. मोठा धक्का लागतोय अक्षय कासारच्या रूपात RD 440 ओवली टीमला. तो बहुत ही बेहतरीन कैच वहाँ पर कैप्टन जीतू द्वारा. आज गेंदबाजी भी अच्छी रही जीतू की और ये बहुत ही ज़बरदस्त कैच यहाँ पर समाप्त करते हुए. हालांकि पिछला जो मैच रहा था जय हिंद का, जहाँ पर जीतू ने 3 कैचेस छोड़े थे, लेकिन यहाँ पर उनको भी पता है जो ये मैच है RD से उनका ये बड़ा मैच है. यहाँ पर अपना पूरा 100% देते हुए जीतू गेंदबाजी में और फील्डिंग में. नए बल्लेबाज अब आए हैं दीपेश माली, जबकि आउट होकर वापस जा चुके अक्षय कासर. ये 5वां विकेट अब गिर चुका है. 36 पर ये 5 विकेटें. काहीशी नाजूक अवस्था जरूर पाहायला मिळते. खरं तर धावसंख्येचा वेग चांगला आहे, परंतु 5 महत्त्वाचे फलंदाज बाद झालेले आहेत आणि लवकर बाद झालेत. अजूनही आपण बघतोय फक्त 4थं षटक प्रगती पथावर आहे. दीपेश माळी एक पॉवर हिटरचा रेप्युटेशन आहे या फलंदाजाचा. सामना करण्यासाठी सज्ज. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज रोहित. स्वीप केलाय. बॉल हवेत आहे. फटक्यावर फारसं कंट्रोल नाहीये, परंतु गॅप शोधलाय आणि बॉल निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर दीपेश माळीच्या बॅटमधून हा सुंदर चौकार. खरं तर हवेतून फारसा फटका खेळण्याचा निर्धार नव्हता मला असं वाटते. थोडीशी टॉपेज होती, पण स्पॉट चांगला पिक केला होता. वेकेंट एरिया. जी बिल्कुल, बहुत ही बेहतरीन तरीके से वहाँ पर इस गेंद को खेल दिया था बैट्समैन दीपेश माली ने. आते ही साथ एक बहुत ही बेहतरीन बाउंड्री आती हुई उनके बल्ले से चौके से अपना खाता खोलते हुए और टीम का स्कोर अब पहुंचा दिया है 40 पर. गोलंदाज रोहितचं हे पहिलं षटक आहे. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. एक महत्त्वाचा गडी बाद केलाय. षटकातील शेवटचा बॉल फेस करतोय दीपेश माळी. चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू, अगदी सन्मान दिला गेला आहे त्या चेंडूला. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर हे चांगलं सक्सेसफुल षटक समाप्त होत आहे रोहितचं. 4 षटकं संपलेत. RD संघाची धावसंख्या आपण बघतोय 5 बाद 40. जी बिल्कुल, बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर देखने को मिली इस ओवर में. रोहित द्वारा एक इनफॉर्म बल्लेबाज को भी आउट किया अक्षय को, और रन भी उतने खर्च नहीं किए, सिर्फ 6 ही रन खर्च किए. 4 ओवर का खेल यहाँ पर खत्म हो चुका है और रन बनाए गए 40. RD 440 5 विकेटें गंवाने के बाद. प्रतिषटक 10च्या सरासरीनं मजर धावा जोडल्या जात आहेत. हीच धावसंख्या, हीच गती जर कायम राहिली तर 6 ओव्हर्समध्ये 60 धावा धावफलकावर असतील. काय वाटतं, 60 धावांपर्यंत जर मजल मारली गेली तर फलंदाजी करणारा संघ संतुष्ट असेल की जास्त संतुष्टी असणार आहे जय हिंद संघाला? देखिए, जिस तरह से यहाँ पर जो रन रेट के साथ यहाँ पर चल रही है RD, तो ऐसा लग रहा है कि 60+ रन बना सकती है. और वैसे भी अगर हम देखें तो क्रीज पर 2 बेहतरीन बल्लेबाज मौजूद है, दीपेश माली और साथ ही साथ संदीप मडवी. तो ये हम कह नहीं सकते कि कितने रन बनाएंगे. हालांकि गेंदबाजी अब तक बहुत ही बेहतरीन देखने को मिली है. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी घेण्यात आलेला आहे, म्हणजेच ओव्हर रेट अगदी परफेक्ट आहे. सरासरी 5 मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे एका षटकासाठी. आणि पहिली 5 षटकं ही 25 मिनिटांच्या आत कंप्लीट करणं बंधनकारक आहे, नाहीतर पेनल्टीच्या स्वरूपात शेवटच्या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला ठेवावा लागेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं या गोष्टीची पुन्हा एकदा नोंद घ्यायची आहे. नवीन षटकाला प्रारंभ करेल गोलंदाज हिमांशू. खरं तर जे 2 फलंदाज आपण बघतोय, संदीप मडवी आणि दीपेश माळी, दोघांकडे चांगला अनुभव आहे आणि दोघांकडे मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. त्यामुळेच जर शेवटपर्यंत एकही फलंदाज या दोघांपैकी खेळपट्टीवर थांबला तर मला देखील असं वाटतं की 60+ धावसंख्या जरूर असेल. 5वें ओवर में गेंदबाजी के लिए अब हिमांशु आते हुए सामना करेंगे. वहाँ पर बैट्समैन संदीप मडवी. अब तक अच्छी बल्लेबाजी की है संदीप मडवी ने. 10 पर बल्लेबाजी कर एक बाउंड्री भी उन्होंने लगाई है और अच्छे टच में नजर आते हुए. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल कट करायचा होता. चेंडू बॅटवर घेता तर आलेला नाही, परंतु हा स्वेअर चेंडू आहे. वाईट घोषित करत असताना पंच शकील कुट्टी आणि झहीर खान
हे दोन ऑनफील्ड अंपायर्स या मॅचसाठी. तो पांचवें ओवर की यहाँ पर शुरुआत हो चुकी और वाइड गेंद के साथ अपने ओवर की शुरुआत की है गेंदबाज हिमांशु ने. इस इनिंग की ये पहली वाइड गेंद भी रही है. यावेळेस अगदी ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल त्याला खेचून मारलाय, परंतु डीप मध्ये फिल्डर उपस्थित. जबरदस्त कॅच, अगदी सीमा रेषेलगत हा झेल स्वीकारला गेलाय. फलंदाज बाद. बघितलं तर अगदी 9व्या-10व्या क्रमांकापर्यंत चांगले फलंदाज आहेत. अक्षय पाटील देखील एक अतिशय दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. ओव्हरपिच बॉल उडवलाय समोरच्या बाजूने. लॉंग ऑफला फिल्डर नाहीये. बॉल निघून जातोय. एक टप्पा घेतल्यानंतर सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. स्ट्रोक वहाँ पर आता हुआ बैट्समैन अक्षय पाटिल के बल्ले से. अक्षय ने भी जो अपना खाता खोला वो चौके के साथ खोला है. देखिए यहाँ पर हम देख रहे हैं कि रन भी बन रहे हैं और विकेटें भी गिर रही है. जिस तरह से यहाँ पर अब तक का खेल देखने को मिला, ये छठा विकेट गिरा और रन भी हम देख सकते हैं कि 45 रन बन चुके हैं. पण या बॉलवर गोलंदाजाने चूक केली. आपण बघतोय की मिड ऑफ होता सर्कलमध्ये. लॉंग ऑफला फिल्डर नाही आहे आणि अशा परिस्थितीत खोलवा टप्प्याचा बॉल टाकला गेलाय. तो देखील ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर. एक चांगली संधी होती फलंदाजाकडे आणि त्या संधीचं ते सोनं करण्यात आलेलं आहे अक्षय पाटीलकडून. मिड ऑफला त्याने अगदी सहज क्लिअर केलं. एक टप्पा घेतल्यानंतर बॉल सीमारेषेच्या बाहेर निघालाय. चांगला खेळ, जसा तुम्ही उल्लेख केलात की विकेट देखील जात आहेत आणि धावा देखील बनत आहेत. क्वालिटी क्रिकेट आतापर्यंत या मॅचमध्ये जरूर पाहायला मिळालेलं आहे दोन्ही टीम्सकडून. जी बिल्कुल, अच्छा खेल देखने को मिला यहाँ पर गेंद और बल्ले के बीच में. कभी गेंदबाज बल्लेबाज के ऊपर हैवी हो रहे तो कभी बल्लेबाज गेंदबाज के ऊपर हैवी होते हुए. पुढच्या सामन्याच्या टॉससाठी दोन्ही संघांच्या कर्णधारांना शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. जीसीए ग्रामीण आणि एसके एंटरप्राइजेस. यावेळेस ऑन द राईज ड्राईव्ह केलाय. आता मात्र प्रोटेक्शन आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर केली गेली होती, परंतु कॅच अखेर हातातून निसटली आहे. 2 धावा घेण्याची संधी येथे उपलब्ध होते. जी बिल्कुल, वहाँ पर फिर से कुनाली थे. ये दूसरा कैच उनसे छूटा है. हालांकि एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी रह चुके हैं, लेकिन काफ़ी वक्त के बाद क्रिकेट में उन्होंने वापसी की. आपको बताते चलो कि जो बाबा स्पोर्ट्स खेला करती थी उनके लिए, उसके लिए क्रिकेट खेल चुके हैं कुणाल, लेकिन काफ़ी अरसे के बाद अब हम उन्हें एक्शन में देख रहे हैं. बरेचसे असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत सिटी क्रिकेटमध्ये, विशेषतः जे फार कालावधीनंतर मैदानामध्ये उतरत आहेत. आणि निमित्त आहे बाली ट्रॉफी 2023. ही एक अशी स्पर्धा आहे जी भिवंडीच्या प्रत्येक खेळाडूला खेळायची असते आणि त्यामुळेच आपण बघतोय की अगदी क्रिकेटला रामराम ठोकलेले खेळाडू देखील पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरलेले आहेत. सरावाचा कुठेतरी अभाव दिसतोय कुणालकडून, त्यामुळेच येथे चुका होत आहेत. दुसरा झेल त्याने ड्रॉप केलाय, त्याच्या हातातून निसटलाय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तेच चांगलं ठरेल. फुल टॉस आहे. स्विंग केला ऑन साइडला. यावेळेस मोठा फटका. बॉल सीमा पार. अफलातून षटकार.
धमाकेदार फटका. हा बॉल चांगला आहे, खोलवा टप्प्याचा ऑन ड्राईव्ह केला, मिडॉनला चांगली फिल्डिंग येते. सिंगल घ्यायची होती सुरुवातीला, परंतु पाहिलं की संधी मिळणार नाही आहे. लगेच आपला निर्णय बदलावा लागला आहे. फलंदाज अक्षयला डॉट बॉलची सांगता होते. धावसंख्या 53. सध्या 5वं षटक प्रगती पथावर. हे षटक संपल्यानंतर शेवटचं षटक बाकी असेल. 7 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पुढचा बॉल राऊंड द विकेट. बॉल खाली राहतो. यावेळेस चांगला बॉल, लाईन देखील चांगली होती. ऑफस्टिकच्या बाहेर फलंदाजाला बीट केलं गेलंय. बाउन्स फार कमी होता, त्यामुळेच चेंडू बॅटवर घेता आला नाही फलंदाज अक्षयला. तर शेवटचे 2 चेंडू डॉट आलेत हिमांशूच्या या षटकामध्ये. मात्र ओव्हरऑल थोडंसं खर्चिक षटक राहिलं. तब्बल 13 धावा खर्च केल्या. एक गडी जरूर त्याने बाद केला. 5 षटकं संपलेत. RD440 ओळी संघाची धावसंख्या 53 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. जी बिल्कुल, यहाँ पर अगर हम स्कोर देखें तो 53 रन बन चुके हैं. अभी भी यहाँ से लास्ट ओवर का खेल बचा हुआ है और क्रीज पर दोनों ही बेहतरीन बल्लेबाज है. जिस तरह से यहाँ पर बल्लेबाजी की शुरुआत की है, दोनों बल्लेबाजों ने चौके के साथ अपना खाता खोला था, दीपेश माली और अक्षय पाटिल ने. GCA ग्रामीण टीमचे कॅप्टन आपण डबल ए भारत गॅस टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. टॉससाठी SK एंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. सिटी पूलमधून आणखी एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील सामना असेल. दोन्ही संघांनी याआधी चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे या बाली ट्रॉफीमध्ये. पहिले 6 दिवस आपण 40+ क्रिकेट देखील एन्जॉय केलं आहे बाली ट्रॉफी 2023मध्ये. आज मात्र ग्रामीण आणि सिटी अशा 2 फॉर्मॅट्समध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आजचा तब्बल 7वा दिवस आहे. 7वं पर्व देखील आहे बाली ट्रॉफीचं. आणि 17 तारखेपासून ऑल इंडिया ओपन कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला मिळेल. रोहितचा हा बॉल फुल टॉस फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार. मॅचसाठी आपली दावेदारी प्रबळ करत असताना किरण. बिग विकेट गोज डाऊन. दीपेश माळी इज गॉन. उन्होंने अब तक पकड़े हैं. लगातार हम देख रहे हैं कि हाई कैचेस इस वक्त पकड़ते हुए किरण और दीपेश माली आउट होकर वापस जा चुके हैं. किरण सारखं क्षेत्ररक्षण इतर खेळाडूंनी जर दाखवलं असतं तर कदाचित धावसंख्या आणखी कमी पाहायला मिळाली असते. विशेषतः कुणालने जर ते झेल टिपले असते तर कदाचित 50पेक्षाही कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली असती. परंतु ह्या जरतरच्या गोष्टी आहेत. जे झालं ते झालं आणि जे होईल ते आपण पाहणार आहोत. 59 धावा सध्या धावफलकावर आहेत. दीपेश माळीला दोष देता येणार नाही, कारण शेवटचं षटक आहे आणि त्याचा प्रयत्न प्रामाणिक होता. परंतु कुठेतरी चेंडूमध्ये बाउन्स जास्त होता आणि तेच एक कारण राहिलं की उंची जास्त गाठली फटक्यानं. डीप मिड विकेटला तो क्लिअर करू शकला नाही. या अगोदरच्या चेंडूवर षटकार त्याने ठोकला होता. रोहितला यश मिळालंय. नवीन बॅटर किरण पाटील चिप करत असताना थोडासा इनसाइड आउट हा फटका. बॉल ट्रॅव्हल होतो डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्विक आहेत दोन्ही फलंदाज. रनिंग बिटवीन द विकेट्स खूप छान पाहायला मिळते. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. खरं तर किरण पाटील त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी जाणला गेला आहे. पहिल्या मॅचमध्ये त्याने फायपर देखील घेतला होता. जबरदस्त भेदक मारा केला होता. अगदी लकडी तोड गोलंदाजी केली होती. पण तो चांगला बॅटर देखील आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये सावध संघासाठी सलामीला खेळत असतो. चांगलं टेक्निक आहे त्याच्याकडे. परंतु हा बॉल सुरेख. थोडासा स्लोवर बॉल होता. लॉफ्ट करायचा होता. लॉंगॉनच्या वरून कदाचित खेळण्याचा प्रयत्न होता, पण चुकीच्या लाईनवर बॅट फिरवली गेली आहे. एक चांगला निर्धाव बॉल. जी बिल्कुल, इस बार अच्छी गेंद रही थी वहाँ पर रोहित की और ये डॉट गेंद अब होती हुई. एक बार फिर से वहाँ पर किरण सामना करते हुए रोहित का. सुंदर कॅच. अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनचा खेळाडू स्ट्रेट लॉंग ऑफला जात असताना हा झेल स्वीकारलाय त्याने. गोरी फॉर्म सेंटर कॅच ऑफ द मॅचसाठी आता आणखी एका खेळाडूने दावेदारी पेश केलेली आहे. किरणच्या खेळीचा अंत झालाय. किरणने बनवल्या फक्त 2 धावा. फिल्डर होते त्या ठिकाणी शुभम. गुड कॅच.
फलकावर आहेत आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जी बिल्कुल, अब तक यहाँ पर अच्छी गेंदबाजी और अच्छी फील्डिंग देखने को मिली है जय हिंद स्पोर्ट द्वारा. नवीन बॅटर भावेश माळी मैदानाच्या आतमध्ये आलाय. इन एट नंबर 10. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज रोहित. बॉल हवेत आहे पुन्हा एकदा, परंतु नो मॅन्स लँडमध्ये. स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडून खेळाडू आलेत. तोपर्यंत 2 धावा येते, अगदी सहज कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न तर सुरू आहे. ओहो हो, तिसरी धाव देखील कंप्लीट. जिथे 2 धावा होते तिथे 3 धावा बनवल्यात भावेशनं. कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजांचं. आणि याचबरोबर ही इनिंग्स अखेर समाप्त झाली. एकूण धावसंख्या आपण बघतोय 64. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये 34 धावा होत्या आणि शेवटच्या 3 ओव्हरमध्ये 30 धावा फलंदाज बनवू शकले. सातत्याने गडी बाद होत गेले, त्यामुळेच फार मोठी धावसंख्या बनवता आलेली नाही. परंतु आडी संघाची गोलंदाजी पाहता जरूर एक चांगला स्कोर त्यांनी उभा केलेला आहे. 65 धावांचं टार्गेट हा सामना जिंकण्याकरिता 6 षटकांमध्ये जय हिंद संघासमोर. आपण लगेच वळणार आहोत डबल ए भारत गॅस टॉस बॉक्समध्ये, जिथे SK एंटरप्राइजेस आणि GCA ग्रामीण या 2 सिटी क्रिकेटच्या संघांमध्ये टॉस केला जाईल. जाऊयात थेट टॉस बॉक्समध्ये. इट्स ओ टू मनीष पाटील. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. सर्वचे स्वागत आहे बॉली ट्रॉफी 2023 मध्ये. सीझन आहे 7वं आणि आपण आता आहोत डबल ए भारत गॅस टॉस बॉक्समध्ये, ज्यांची स्पॉन्सरशिप दिलेली आहे सन्माननीय जावेद जिदळवी एक्समेयर आणि सन्माननीय अस्फरजी बुळिंजकर उद्योजक. तर आता आपण आमंत्रित करूया पाहुण्यांना. सन्माननीय सौद खतीब साहेब आणि अशफाक पनवेलकर या दोघांना विनंती. दोन्हीही पायनियर टीमचे जुने जाणते कॅप्टन राहिलेले आहेत. तर सौद खतीब साहेब आणि अशफाक पनवेलकर आपण दोघांना विनंती करतो की आपण यायचं आहे डबल ए भारत गॅस टॉस बॉक्समध्ये. एका बाजूला आहे GCA ग्रामीण हा संघ आणि एका बाजूला आहे SK एंटरप्राइजेस हा संघ. हा सिटी फॉर्मॅटचा सामना असणार आहे. सामना असेल 6 षटकांचा. नाणं दाखवूया दोन्ही कॅप्टन्सला. एका बाजूला आपण पाहू शकता पायोनियर स्पोर्ट्स भिवंडीतली एक जुनी जनती टीम, ज्यांच्या वतीनं मात्र हे दर्जेदार नियोजन बाली ट्रॉफीचा पाहायला मिळते अल्ताफ बाली यांच्यासोबत. आणि एका बाजूला आहे बाली ट्रॉफी 2023, बाली ट्रॉफी 2023 आणि पायनियर स्पोर्ट्स असं तुम्हाला कॉल करायचं आहे. कॉईन स्पिन करण्या अगोदर आपल्याला कॉल करावा लागणार आहे. तर कॉल कोण करेल? SK एंटरप्राइजेस संघ कॉल करेल. चालेल चालेल. कॉल पायनियर स्पोर्ट्स अँड पायनियर स्पोर्ट SK एंटरप्राइजेस संघ नाणेफेक जिंकलेले. तर आपण देणार आहोत रोलेक्स मेडिकेअरची सन्माननीय फाज जितबे आणि मनसब मुल्ला यांच्या वतीनं स्पॉन्सर केलेली ही शानदार किटबॅक टॉस विनर कॅप्टनला. धन्यवाद. मी सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतो की आपण पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढवायची. थोडक्यात आपण चर्चा करणार या दोन्ही कॅप्टन्ससोबत. तर SK एंटरप्राइजेस वैभव नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय असेल? बॅटिंग. टॉस इम्पॉर्टंट होता का? हो नक्कीच, टॉस इम्पॉर्टन्स आहे. हर एक मॅचला टॉस इम्पॉर्टंटच असतो. तर जी टीम जी तुम्ही बांधली गेलेली आहे, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये सिटीचा आपण विचार करतो, प्रत्येक वेळी पुरस्कार ते वेगवेगळे असतात आणि प्रत्येक वेळी वेगवेगळं खेळावं लागते. तरी बॉन्डिंग लगेच जुळते का जेव्हा आपण सीझन चेंज करून नवीन सीझनमध्ये येतो? बॉन्डिंग, नवीन प्लेयर येत आहेत, नवीन खेळावं लागतो. पण आता कसं आहे, जुनी, आता माझी ते SK टीम तर जुनी आहे. आम्ही एक फायनल खेळलो, एक रनर राहिलो. आमचा टीमचा परफॉर्मन्स पण चांगला गेलेला आहे यावर्षी. तर आम्ही तीच टीम घेऊन आम्ही 100% द्यायचा प्रयत्न करू. वैभवचा बाली ट्रॉफीचा प्रवास आतापर्यंत कसा राहिला आहे? एकच ओव्हर टाकले तर काय परफॉर्मन्स राहील. नाही, एकंदर कित्येक वर्षामध्ये बाली ट्रॉफी आपण खेळतायत, तर गतवर्षीचा रेकॉर्ड त्या अगोदर वैभवचा खेळ कसा राहिला आहे? गेल्या वर्षी चांगला खेळलो होतो. पहिल्या मॅचला काहीतरी 17 बॉलला 73 रन मारल्या होत्या मी. यावर्षी पण तसाच परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न करेन. वेल सेट. हा असतो रेकॉर्ड जो गेल्या वर्षी आपल्याला पाहायला मिळाला. ग्रामीण GCA ग्रामीण आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. हा मनासारखा निर्णय आहे की मनाविरुद्ध? मनासारखं आहे. ही टीम GCA ग्रामीणची ही बाली ट्रॉफीसाठी बनवली गेली आहे की रेग्युलर क्रिकेट खेळते भिवंडी सिटीमध्ये? नाही, बाली ट्रॉफीसाठीच बनले. तर या संघाचे पुरस्कर्ते कोण आहेत? विनोद पाटील. तर खरंच कौतुक करावं असं वाटते सर्व पुरस्कर्त्यांचं, ज्यांनी ज्यांनी सिटी फॉर्मॅटमध्ये सर्व संघ खेळवलेले आहेत. तर नाणेफेक जिंकलेले आहे ते म्हणजेच SK एंटरप्राइजेस संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा स्वीकार केलेला आहे आणि GCA ग्रामीण या संघाला करायचं एक क्षेत्ररक्षण. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. आणि थेट समालोचन कक्षामध्ये तयार आहेत अजय जगरत आणि मजरजी खान. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री बॉक्स. स्टे ट्यून ऑन प्रिंस मूवीज. थैंक यू सो मच मनीष पाटिल. दोपहर का सत्र है और मौसम ने काफ़ी ज़्यादा करवट ली हुई है. पिछले 3-4 दिनों से हम देख रहे हैं, हालांकि ये समर चल रहा है, लेकिन मौसम देखने के बाद कभी कभी ऐसे लगता है कि कहीं ये मानसून तो नहीं चल रहा है. आसमान में काफ़ी सारे बादल छाए हुए हैं, लेकिन अच्छी बात तो यही रही है कि बारिश नहीं हुई है और उम्मीद करते हैं कि आगे भी बारिश ना हो. बड़ा फॉर्मेट रहता है बाली ट्रॉफी का, बहुत ही व्यस्त शेड्यूल रहता है. आज का कुल मिलाकर 7वां दिन है. सिटी पूल का मुकाबला इस समय आपके सामने है. आज के दिन का तीसरा मैच जय हिंद
और RD 4440 ओली के बीच में। RD टीम ने बनाए कुल मिलाकर पहले बैटिंग करते हुए टॉस गंवाने के बाद 64 रन और 65 का टारगेट रखा गया है। मनीष, 65 रनों की चुनौती बहुत बड़ा टारगेट माना नहीं जा सकता है यहाँ के मैदान के डायमेंशंस को देखते हुए, विकेट को देखते हुए, लेकिन छोटा टारगेट भी नहीं है। मेहनत करनी होगी बल्लेबाजों को रन्स बनाने के लिए। बढ़िया गेंद, पहली गेंद बीट किया है वहाँ पर बैट्समैन को पंकज माली ने। बघा, क्रिकेटच्या खेळामध्ये जो जिता वही सिकंदर. तुम्ही बॅक रेकॉर्ड्स उलटून बघितले, तुमचा खेळ चांगला आहे, पण आज जर तुमचा खेळ चांगला राहिला नाही तर त्या बॅक रेकॉर्डला या स्पर्धेमध्ये तितकंसं महत्त्व उरत नाही आहे. पण मात्र नक्कीच एक चांगली गोलंदाजी आपल्याला पहिल्या डावात पाहायला मिळेल. RD सारख्या संघाला आज 64 धावांमध्ये रोखलंय. अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक सिलेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग पाहायला मिळत नाही फलंदाजाचं आणि स्ट्रगल तर सुरूच आहे. एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते, गोलंदाजी मार्कवर आहे पंकज माळी, आणि म्हणूनच आता ते यंगस्टरवरचं आता दडपण तर तितकंसं जाणवत आहे, कारण यंगस्टरला जास्तीत जास्त संधी मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मिळत चालली आहे. अच्छा, हाँ, मौके तो आपको मिलते हैं लेकिन उसका फ़ायदा उठाना भी बहुत ही ज़रूरी। जितू और कुणाल की सलामी जोड़ी क्रीज पर है। स्टेप आउट झाले, बॉटम एज यष्टिरक्षकाच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. दीपू माळी यष्टिरक्षकाच्या भूमिकेत आहेत. आतापर्यंत खातं खुललं नाही आहे. बघा, पहिल्या 2 षटकांवर विशेष लक्ष द्यावं लागणार आहे, नाहीतर मात्र दडपण अजून जास्त प्रवाढत जाईल पुढच्या षटकांमध्ये. देखिए, बात मौके की चल रही थी मनीष, यहाँ पर मैदान के अंदर तो आपको विपक्षी टीम ज़्यादा मौके देने वाली नहीं है। जिस तरह का बॉलिंग आक्रमण भी है RD के पास, बहुत ही धारदार गेंदबाजी है, तो मौके आपको खुद क्रिएट भी करने होंगे। क्लासिकल कव्हर ड्राईव्ह ओव्हर द इनफिल्ड, बॉल सरळ जाईल, स्वीपर कव्हर, सीमारेषा पार, मिळतील या धावा 4. धमाकेदार सुरुवात, लेट पण डेट, चौकार. एक तरीके का स्ट्रोक देखने को मिला। अभी तक क्रीज बॉक्स में ही खेल रहे थे, लेकिन इस बार थोड़ा रूम बनाया, ऑफसाइड को खुला किया और बॉलर भी थोड़ा सा अलग तरीके से सोचते हुए नजर आए। गेंद की लेंथ को ऑल्टर किया और उसका फायदा मिला बैट्समैन को। शानदार इनसाइड आउट। यावेळेस बघा, इन फ्रंट ऑफ द विकेट पदलालित्य नक्कीच वापरलं होतं, पायांची स्ट्राईड मोठी केली, आणि यावेळेस आता बॉल जास्त राईज झाला, गुडलेला बॉल पीच झाल्यानंतर, आणि त्याचमुळे ते समन्वय व्यवस्थित साधू शकले नाही फलंदाज जितू. आतापर्यंत 5 बॉल डिलिव्हर झालेत, 5 पैकी 4 डॉट, 1 चौकार, धावसंख्या 4 झालेली आहे टीम जय हिंदची. शेवटचा बॉल असेल, करायचा आहे 65 धावांचा पाठलाग, आणि त्यासाठी मला प्रत्येक षटकामागे 11 धावा जोडायच्या होत्या, आतापर्यंत जोडल्यात फक्त 4. अकुटप्याचा बॉल स्लाइस करायचं होतं आणि क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल, पॉइंटला कॅच कार्य होतोय. पहिला धक्का बसतोय जय हिंदला, धावसंख्या 4, गडीबाद 1. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अजय सर, आपण ऑपॉर्च्युनिटी मिळण्याच्या मुद्द्यावर होतो, तर मला नक्कीच एक विनोदी किस्सा आठवला की प्रतिस्पर्धी संघ आपला सासर नाही आहे की घरी बोलवून आपल्याला जेवायला घालेल. तुम्हाला मात्र तुमचा खेळ तुमच्या संघासाठी फायद्याचा ठरवायचा असतो. यहाँ पे खाना पकाना भी आपको है और खाना भी आपको ही है। एक्झॅक्टली, म्हणूनच तुम्ही या स्पर्धेत समावेश घेतला. एक गोष्ट अजून एक मला आवर्जून सांगावीशी वाटते की आता पण मी एक कॅप्टनशी मुलाखत घेतली GCA ग्रामीणच्या, ते देखील फक्त बाली ट्रॉफीसाठी खेळत आहेत. आता जो जय हिंद संघ जो आहे तोच एक बाली ट्रॉफीसुद्धा खेळत आहे. म्हणजे बाली ट्रॉफी वर्षातून एकदा एकत्र आणणारी स्पर्धा या सर्व खेळाडूंना. बिल्कुल, एक तरह से ये क्रिकेट उत्सव है भिवंडी का, जिसे कोई भी खिलाड़ी मिस नहीं करना चाहता है। वो हार जीत तो बाद में देखी जाती है, लेकिन खेलना ही बड़ी बात है। वो जो कहते हैं ना कि ना हारना ज़रूरी है ना जीतना ज़रूरी है, खेल है बस खेलना ज़रूरी है। 4 धावा लागलेल्या आहेत धावफलकावर, गडीबाद 1 जय हिंद संघाचा. कुणाल आणि किरण हे 2 फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. आता बॉलिंग मार्कवर सावधचे किरण आलेले आहेत. अराउंड द विकेट, कॉर्नर ऑफ द क्रीज, यावेळेस लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आहे, खाली क्षेत्र होतं लॉंग ऑफला, पण लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चपळतेने बॉलवर पोहोचतोय, बॉल खाली येतोय आणि शानदार कॅच टिपतोय, आणि पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झाला होता रे होता. आता त्या मागोमाग दुसरा फलंदाज सुद्धा बाद झालाय, दर्शनने टिपलाय हा शानदार झेल. दुसरा धक्का जय हिंद.
देखोगे मनीष तो पूरी तरह से फ्रंट फुट पर आ नहीं पाए थे बैट्समैन, और बॉडी वेट जो गेंद पर डालना ज़रूरी होता है वैसा कुछ देखने को नहीं मिला। थोड़ा सा दूर से ही उन्होंने बल्ला फेंका था, हालांकि सुरक्षित इलाका नज़र आ रहा था, लेकिन फील्डर पहुंच ही गया आखिरकार वहां पर। बहुत अच्छा कैच। बॉडी बॅलन्स ॲडजस्टमेंट आणि स्ट्रोक प्ले ॲडजस्टमेंट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, आणि ते तुम्हाला लगेच करता येणार नाही आहे. प्रगल्भ असा सराव तुम्हाला करावा लागतो. तुमच्या संघामध्ये तुम्हाला वारंवार खेळावं लागते, तितका तो अनुभव तुमचा वाढत जातो. आणि आताच्या घडीला जय हिंद संघ बॅकफुटला पाहायला मिळालेला आहे. 2 गडी बाद 4 धावा अराउंड विकेट. बॉलर तयार. यावेळेस मात्र पूर्णपणे बॉडीला रोल केलं, ऑन दी टोज इन ऑन, फक्त बॉलला दिशा देण्याचं काम केलं. बॉल सरळ जातोय, फाईन लेग, सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 8. अच्छा इस्तेमाल किया है, टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ आ रही थी, लेग स्टंप की तरफ झुकाव था गेंद का, और थोड़ा सा बल्ला लगाना था, वही किया वहां पर बैट्समैन ने. 2 गडी बाद 8. किरण. यावेळेस नजर हटली होती पण स्ट्रोक चुकला नाहीये. बॉल मात्र त्याच झोन मध्ये जातोय. रिपिटेशन, पण यावेळेस मात्र टप्पा खेचला होता. हुक करण्याचा प्रयत्न, बॉल सरळ जातोय. फाईन लेग, लॉंग लेग, सीमारेषा पार. मिळतील या 4 चौकार. बैट्समैन की ठीक तरह से पोजीशन में नहीं थे खेलने के लिए, और यहाँ पर कैच का मौका जरूर था, लेकिन हाफ एंड टफ चांस था. संदीप मडवी की कोशिश अच्छी थी, हाथ से छिटकी गेंद उनके, और गेंद निकल गई है फाइन लेग की दिशा में 4 रनों के लिए. ज़रूर इस गेंद पर 4 रन मिले हैं बैट्समैन ऋषभ को, लेकिन कहीं ना कहीं मनोवैज्ञानिक तौर पर जीत हुई है गेंदबाज किरण पाटिल की. 12 पर 2. पहिल्या बॉलवर विकेट मिळवली. बॅक टू बॅक 2 चौकार आले. थोडी स्रोत प्रत्युत्तर जय हिंद संघाकडून मिळते, जे खूप गरजेचं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये चढ उतार खूप आवश्यक आहेत. यावेळेस बघा बॅकफुटला जाऊन बॉलला ग्लाइड केलंय. पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा स्ट्रगल तर चालू आहे RA444 संघातील क्षेत्ररक्षकांचं, कारण बॅक टू बॅक 2 वेळा क्षेत्ररक्षण काही अंशी फसलेलं आहे, कारण प्रगल्भ गुणवत्तेचे क्षेत्ररक्षक तुम्हाला संघामध्ये पाहायला मिळतात RD444. जी हाँ, RD444 ओवली एक बहुत ही बड़ा नाम है भिवंडी सिटी क्रिकेट का, और हर क्षेत्र में आप ये उम्मीद करते हो कि इनके खिलाड़ी बेहतर से बेहतर प्रदर्शन करेंगे, और इसीलिए थोड़ी भी चूक हो जाती है तो कहीं ना कहीं आलोचना के पात्र हो जाते हैं. कदमों का इस्तेमाल इस बार बड़े ही ऑकवर्ड पोजीशन में थे, शरीर से दूर धकेल दिया गेंद को, एक हाथ छूट भी गया था बल्ले के ऊपर से. किस्मत अच्छी रही कि मिड ऑफ पर कैरी नहीं हुई गेंद, थोड़ी देर हवा में भी रही थी. सिंगल लेने का मौका वहाँ पर जरूर था किरण के पास. किरण ने अपना खाता खोला. टीम का स्कोर 14 रन 2 विकेटों के नुकसान पर. आतिश खूप लांब होता मिड ऑफला, आणि त्याचमुळे 1 हँडेड हा स्ट्रोक जनरेट केला ओव्हर द बॉलर हेड, आणि तितकासा वेग नव्हता स्ट्रोकला, म्हणून ती धाव सहजतेने पूर्ण करता आली. धावसंख्या 14 झालेली आहे. फुल लेनचा बॉल, बॅटचा टो कनेक्ट होते, बॉल पोहोचतोय शॉर्ट कव्हरला, क्षेत्ररक्षक पोहोचेल पॉईंटचा तोपर्यंत पूर्ण केली जाते 1 धाव. 2 षटकं जी पॉवर प्लेची आहेत ती संपलेली आहेत, आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांची तितकीशी पॉवर पाहायला मिळाली नाही. 62 धावांचा पाठलाग करताना 2 गडी बाद 15 झाले. जिंकण्यासाठी आता गरज आहे 24 बॉल्स 50 धावांची. मैं पूरे ओवर में वेट कर रहा था कि किरण पाटिल वो यॉर्कर कब डालेंगे. पहले मैच में उन्होंने 4 बल्लेबाजों को बोल्ड किया था, और यॉर्कर पर यॉर्कर डाले थे. 5 विकेट भी लिए थे उस मैच में, 16 रन देकर 2 ओवर्स में. गजब की गेंदबाजी की थी. इस ओवर की शुरुआत भी उनकी अच्छी रही, पहली गेंद पर विकेट, लेकिन उसके बाद 2 चौके लगे. एक पर कंट्रोल था बैट्समैन का, एक पर नहीं था, लेकिन रन्स तो रन्स होते हैं, और यहाँ पर रनों को ही ज़्यादा महत्व दिया जाएगा. 15 पर 2 है इस समय जय हिंद टीम 65 रनों का पीछा करते हुए. 4 ओवर में 50 रन चाहिए. मैच ऑन है. मॅच ऑन आहे और टाइम बी ऑन आहे. 9 मिनिटाचा कालावधी तुम्ही 2 षटकांसाठी घेतलेला आहे. पाहूया 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी कोण येतोय. पंकज येतोय बॉलिंग ट्रॅकवर. तर वेगवेगळे पर्याय आहेत अवेलेबल RA444 मध्ये. मी तर म्हणेन की 11चे 11 गोलंदाज आहेत. जर आपण प्रत्येक खेळाडूकडे नजर टाकली तर फक्त कर्णधाराकडे निवड करण्याची एक शक्ती अचूक दर्जाची असायला हवी की या षटकाला हा गोलंदाज किंवा हा पर्याय न्याय देऊ शकेल. क्रिकेट का एक खेल ऐसा है जहाँ पर कप्तानी को बहुत ज़्यादा महत्व दिया जाता है. अन्य खेलों में मुझे नहीं मालूम कितना महत्वपूर्ण रोल रहता है कप्तानों का, लेकिन क्रिकेट में ज़रूर कप्तान की भूमिका बहुत ही महत्वपूर्ण रहती है, और एक अच्छा कैप्टन वही होता है जो अपने गेंदबाजों को अच्छी तरह से समझता है. पंकज बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केलंय, ऑफ ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक आतिश बॉलवर पोहोचतोय सहजतेने आरामात. थ्रो करेपर्यंत थ्रो चुकलाय, बॅकअप चुकलाय. बघा मैदानाच्या आतमध्ये झाले गंमत.
मोजावी लागेल किंमत. RD444 एकच्या बदल्यात 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत जय हिंद संघाने. 2 धावांची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 17 या आकड्यावर 17. एक बड़ा ओवर चाहिए यहाँ पर जय हिंद टीम को. आवश्यक रन रेट जो है वो लगभग 12-13 के करीब है इस समय. और देखिए एक ओवर में ऐसा जिसमें 15-16 रन आ जाए तो फिर दबाव काफ़ी बन सकता है आरडी के गेंदबाजों पर. और ऋषभ में वो क्षमता है, मुझे लगता है वो सीधे बल्ले से अच्छा खेल रहे हैं. गेंद के मेरिट पर ज़्यादातर उन्होंने शॉट्स खेलने की कोशिश की है. अक्रॉस द लाइन अभी तक खेलते हुए नजर नहीं आए हैं. ऑन दी टोज, बॉलच्या उंचीचा अंदाज घेताना स्ट्रोक खेळण्याची तयारी फलंदाजाची पाहायला मिळाली. पण पंच दर्शवतात की एक आयडियल बाउन्सर आहे. मला एक कालचा सामना आठवला, जय मसुरवा पिंपळासकडून KM खेळला होता. शेवटचं षटक त्याने आपल्या नावावर केलं होतं. देखिए बल्लेबाजों से एक रिक्वेस्ट है या फिर एक सूचना है आपके लिए, ये आप समझिएगा. अंपायर की तरफ किसी भी तरीके का इशारा आपको नहीं करना है. जो भी निर्णय है वो अंपायर ज़रूर देने वाले हैं क्योंकि बहुत ही प्रोफेशनल अंपायर्स है इस टूर्नामेंट में. कंधे का अच्छा जोर लगाया था वहाँ पर पंकज ने. जी मनीष. 17 धावा. यावेळेस बघा ऑन साईडला आडव्या बटने खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज आणि बॉलरच्या हातामध्ये कॉट अँड बॉलच्या स्वरूपात बसतोय हा तिसरा धक्का. टीम जय हिंदला धावसंख्या फक्त आणि फक्त 17. जब तक गेंदबाजी आगे हो रही थी थोड़ा कॉन्फिडेंस नज़र आ रहा था ऋषभ की बल्लेबाजी में, लेकिन जैसे ही गेंदबाजों ने लेंथ को थोड़ा कम किया है. किरण के विरुद्ध भी हमने देखा था, वो एक शॉर्ट बॉल उस पर बड़े ऑकवर्ड पोजीशन में आ गए थे. और इस बार भी हमने देखा पिछली गेंद भी थोड़ी बैक ऑफ लेंथ थी, उस पर भी हैरानी में रहे, परेशानी में रहे बैट्समैन. और अब की बार भी उछाल मिला वहाँ पर और उसमें काम तमाम हो गया. यानी कि बैकफुट का गेम जो स्ट्रांग होना चाहिए वो नज़र नहीं आया ऋषभ का. आणि फ्रंटफुटला जितके तुम्ही चांगले स्ट्रोक खेळू शकता, बॅकफुटला त्याहून जास्त स्ट्रोक तुम्ही खेळू शकता, कारण तुम्हाला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याची संधी मिळते, बिहाइंड द विकेट खेळण्याची संधी मिळते. त्याचमुळे मात्र तुमचं बॅकफूट खूप जास्त स्ट्रॉंग असायला हवं आणि तुमची निवड स्ट्रोकची फ्रंटफुट की बॅकफूट ही मात्र अचूक असायला हवी. हाँ वैसे अधिकांश बल्लेबाजों को हम देखते हैं जो बैकफुट पर बहुत ही अच्छा खेलते हैं, ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट हो या फिर भिवंडी तालुका सिटी क्रिकेट. अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रत्येक फलंदाजाचा कल राहिला. यावेळेस बघा पूर्णपणे शरीर फिरलं 360 डिग्री, पण स्ट्रोक काय एक्झिक्यूट झाला नाहीये. दरम्यान हा चौथा बॉल होता, धावसंख्या 17. आणि बघा धावसंख्या तर तुम्ही अचूकतेने पाठलाग करताना ते स्ट्रोक देखील तुमच्या बॅटमधून यायला हवे. आतापर्यंत ते आले नाहीये जय हिंद संघातील फलंदाजांच्या वतीनं. रिक्वायर्ड रेट पर नज़र रखना बहुत ही ज़रूरी जब आप रनों का पीछा करने के लिए मैदान में उतरते हो. आवश्यक रन रेट में लगातार बढ़ोतरी हो रही है. इस समय 13.09 रिक्वायर्ड रेट है प्रति ओवर. 17 पर रुका हुआ है स्कोर. एक और बढ़िया गेंद, इस बार फुलर लेन सबमरीन डिलीवरी थी, बिल्कुल सुर्रा हो गई टप्पा पड़ने के बाद. खूप चांगले शब्द क्रिकेटमध्ये इम्प्लिमेंट झालेले आहेत. तर सुरा होणं, सबमरीन हा शब्द हरीश पांड्या सरांचा आपण पाहिला. तर शूटर बॉल देखील आपण त्याला म्हणू शकतोय, जो टप्पा घाली राहतोय. कुणाल मात्रने 21 धावांचं योगदान कालच्या दुपारच्या सत्रामध्ये शेवटच्या षटकामध्ये दिलं होतं. तसा एक षटक आवश्यक आहे. हो इस बार एकाएक ऊपर उठती हुई गेंद. इससे पहले देखिए बिल्कुल सबमरीन डिलीवरी थी, लेकिन ये गेंद बहुत ही खतरनाक ढंग से ऊपर उठी. नास्टी डिलीवरी, बल्लेबाज पूरी तरह से हक्का बक्का हो गए. मीन्स रॉकेट डिलीवरी. चलिए एक और शब्द का इस्तेमाल. वैसे वो जो सबमरीन डिलीवरी है उसको ग्रामीण में बुगली भी कहते हैं, बुगली. चलिए वो तो चर्चाएं चलती रहेगी. 3 ओवर का खेल समाप्त हुआ. स्कोर 17 रन 3 विकेटों के नुकसान पर. बैकफुट पर है इस मैच में जय हिंद टीम. लक्ष्य है 65 रनों का, यहाँ से और 48 रनों की जरूरत बचे हुए 3 ओवर्स में. बघा 3 षटकांसाठी आपण कालावधी घेतलेला आहे, ते देखील आपण माहिती देऊया. 14 मिनिटाचा कालावधी तुम्ही 3 षटकांसाठी घेतलेला आहे. घेऊ एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. DJ वैभव इन इस वीडियो को स्पॉन्सर किया है भिवंडी के जाने माने जानवी टेक्सटाइल एंड एथनिक स्टूडियो ने, जहां आपको शादी के अलावा फॉर्मल कैजुअल ड्रेसेस के बेस्ट कलेक्शन मिलेंगे. पार्टी वेयर, फॉर्मल वेयर, स्पेशल सूट्स एंड शेरवानी, ट्रेडिशनल वेयर, आप सब कुछ यहां से खरीद सकते हैं. इसी के साथ ही यहां कई ब्रांडेड क्लोथ्स जैसे रेमंड और लाइनिंग क्लब भी अवेलेबल हैं. एक बार जरूर विजिट करें जानवी टेक्सटाइल एंड एथनिक स्टूडियो.
मजरजी खान तुमचं सरस स्वागत आहे समालोचन कक्षामध्ये. 3 षटकामध्ये अजूनही 48 धावांची गरज आहे. सामना थोडासा गडबडलेला आहे जय हिंद संघासाठी. थैंक यू मनीष सर. तो जिस तरह से यहाँ पर खेल की शुरुआत हो रही है और बल्लेबाजी अगर हम देखें तो 3 ओवर का खेल खत्म हो चुका है. 17 ही रन बन पाए और 3 विकेटें भी गिर चुकी है. किरण पाटिल को एक बार फिर से बुलाया गया और अभी इस वक्त हमारे बीच में आगमन होने जा रहा है एवन चिकन के अतिक भाई का. वेलकम अतिक भाई, आपका स्वागत है. बाली ट्रॉफी 2023 7वें दिन में आपका तहे दिल से स्वागत है. तेज तर्रार गेंद वहां पर और बल्लेबाज का काम तमाम. पहली गेंद के ऊपर विकेट हासिल करते हुए गेंदबाज किरण पाटिल. चौथ्या षटकाची होते सुरुवात. 65चा करायचा होता पाठलाग, आता बनवलेले आहेत 17 आणि या चौथ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर विकेट मिळते. बघा, अडचणी खऱ्याच मोठ्या नसतात, आपण विचार करून करून त्या अडचणी मोठ्या करत असतो. म्हणूनच क्रिकेटचा खेळ करताना पहिल्या डावापासून ते नियोजन खूप महत्त्वाचं आहे की कशा पद्धतीने तुमच्या संघाला खेळायचं आहे, विथ द बॅट और विथ द बॉल, आणि ते आतापर्यंत जमलं नाही आहे जय हिंद या संघाला. जी बिल्कुल, जिस तरह से यहाँ पर बल्लेबाजी हो रही है और लगातार हम देख रहे हैं कि बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर करते हुए किरण पाटिल. पिछले मैच में भी जिस तरह से उन्होंने गेंदबाजी की और इस मैच में भी हम देख रहे हैं कि 2 विकेट हासिल कर चुके हैं. अभी एक विकेट हासिल किया उन्होंने. 4 ओवर का जैसे खेल शुरू हुआ है, चौथा विकेट भी गिर चुका है जय हिंद स्पोर्ट्स का. कहीं ना कहीं अब यहाँ पर कठिनाइयों में नजर आती हुई जय हिंद स्पोर्ट्स, लेकिन अब यहाँ से कठिनाइयों से दूर पाना होगा और बड़े स्ट्रोक की तरफ जाना होगा बल्लेबाजों को. ते तर करायला हवंच, आणि म्हणतात ना की आता नाही तर कधी नाही. करायचं आहे तर आताच, नाहीतर मग नंतर मौका मिळणार नाही. नए बैट्समैन आए है हिमांशु. फिर से देखना है वहां पर, इस बार मौका बन सकता है विकेट का. बैक टू बैक 2 गेंदों पर 2 विकेट हासिल करते हुए वहां पर किरण पाटिल. झेलजीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. बॅक टू बॅक 2 विकेट्स पूर्ण केलेले आहेत या षटकातले गोलंदाज किरणने. किरण पुन्हा एकदा आपल्या लयीमध्ये येण्याचा प्रयत्न करतो. या अगोदर त्याला सफलता तितकीशी मिळाली नाही, पण त्यानंतर मात्र आता खूप चांगल्या पद्धतीनं आता या डावामध्ये एकंदरीत 3 विकेट्स किरणने आपल्या नावावर घेतलेले आहेत. म्हणतात ना की दुसऱ्याच्या कृतीने तुमची स्वप्न पूर्ण होणार नाही, तुमची कृती तुमच्या संघाच्या हितासाठी असायला हवी. ती आतापर्यंत जय हिंद संघ करतोय प्रयत्न, पण सफलता त्यांच्या पदरात पडत नाहीये. RD440 एका स्ट्रॉंग पोझिशनमध्ये. जी बिल्कुल, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही हमें. किरण पाटिल द्वारा हैट्रिक पर आ चुके हैं. बाली ट्रॉफी 2023 में अब तक 6 गेंदबाजों ने हैट्रिक ली. अब देखना है कि किरण पाटिल क्या 7वें गेंदबाज बनते हैं. देखना है, खेल थोड़ी वक्त के लिए यहाँ पर रुका हुआ है. 17 पर ये अब 5 विकेटें गिर चुकी है. लगभग आधी टीम इस वक्त आउट होकर फरहान पटेल डगआउट में जाकर बैठ चुकी है. दोन्ही संघाचे गणवेश पिवळ्या रंगाचे आहेत, काही फक्त काळ्या रंगाची छटा तुम्हाला पाहायला मिळते फलंदाजी करण्याच्या संघाच्या पृष्ठभागावर टी शर्टच्या. तर हे फ्लॅशी कलर्स देखील खूप महत्त्वाचे आहेत मजरजी, जे आम्हाला सन्माननीय दयानंद सोरगे साहेबांनी ड्रेस किट स्पॉन्सर केलेलं आहे बालाजी ग्लोबल्स इंडस्ट्रियल पार्कच्या वतीनं. आणि या रंगीबेरंगी टी शर्ट्समुळे या बाली ट्रॉफीचं रंगबेरंग स्वरूप प्रेक्षकांना ऑनस्क्रीन पाहायला मिळते. जी बिल्कुल, बाली ट्रॉफी 2023 में जो हम ड्रेस देख रहे हैं वो हमें बालाजी ग्लोबल्स के दयानंद चोरगे साहब ने स्पॉन्सर की है. हम उनका भी तहे दिल से स्वागत करना चाहेंगे और थैंक्स कहना चाहेंगे कि इस बाली ट्रॉफी 2023 को कामयाब करने के लिए उन्होंने एक बहुत बड़ी स्पॉन्सरशिप हमें दी है. और देखिए, जब भी बाली ट्रॉफी रहती है कुछ ना कुछ स्पॉन्सरशिप ज़रूर मिलती है हमें दयानंद चोरगे साहब की तरफ से.
नाही, एकंदरीत खूप मोठा मित्रपरिवार सन्माननीय अल्ताफ बाली यांनी जमवलेला आहे आणि त्याचमुळे आपण जेव्हा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येतो तेव्हा कळतंय की बाली सरांवर आणि पायनियर स्पोर्टच्या या बाली ट्रॉफीच्या आयोजनावर किती प्रेम आहे आमच्या सर्व पुरस्कर्त्यांचं. पुन्हा एकदा समालोचन कक्षातून आम्ही आभार व्यक्त करतोय सर्व आमच्या लाडक्या पुरस्कर्त्यांचं. नए बैट्समैन आए हैं कुणाल. देखना कुणाल ने फील्डिंग तो उनकी उतनी बेहतर नहीं थी, लेकिन अब बल्लेबाजी अब बहुत ही बेहतर करनी होगी यहाँ से, क्योंकि आस्किंग रन रेट भी बहुत ज़्यादा बढ़ चुका है. चौथे ओवर का ये खेल चल रहा है और 17 रन अब तक जोड़ पाए जय हिंद के बल्लेबाज. हैट्रिक पर है किरण पाटिल. देखने आज सिटी क्रिकेट में अब तक बाली ट्रॉफी 2023 में 6 गेंदबाजों ने हैट्रिक लिए. किरण पाटिल के 7वें गेंदबाज बनते हैं. सामना करेंगे वहाँ पर कुणाल. ओ इस बार भी बहुत ही बेहतरीन गेंद थी वहाँ पर. बल्ले का बाहरी सिरा लगा, लेकिन विकेट कीपर से थोड़ा सी दूर की तरफ ये गेंद थी. क्या लाजवाब गेंदबाजी देखने को मिलती हुई इस मैच में भी किरण पाटिल द्वारा. किरणची उंची खूप जबरदस्त आहे. आयडियली गोलंदाजी करण्यासाठी इतकी उंची तर असायलाच हवी आणि त्याचमुळे तो कंट्रोल आहे, बाउन्सवर पिचिंगवर प्रॉपर लक्ष आहे आणि कॉर्नर ऑफ द क्रीज बॉक्सच्या कोण्यावरून गोलंदाजी करते. त्याचमुळे उजव्या त्याच्या फलंदाजाला मात्र खूप चांगल्या पद्धतीने आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये अडकवण्यामध्ये सफलता मिळाली किरणला. फिर से वहाँ पर अच्छी गेंद यॉर्कर लेन की गेंद थी, जहाँ पर अपने आप को बचाते हुए इस गेंद को खेला था बैट्समैन कुणाल ने. खूप वेळानंतर ही एक धाव स्कोर शीटवर अंकित केलेली आहे साहिबा मोमीन यांनी. आपण पाहिलं 1 2 3 4 5 6 7 8 बॉल नंतर ही सिंगल पाहायला मिळाले स्कोर शीटवर. खूप मोठा ब्रेक घेतला होता जय हिंद या संघाने. जी बिल्कुल, डॉट गेंदे भी हम देख रहे हैं बहुत ज़्यादा खेली जा रही हैं यहाँ पर जय हिंद के बल्लेबाज. इस बार शॉर्ट पुल लगा दिया इस गेंद के ऊपर. देखना है फाइन लेग की दिशा में गेंद जाती हुई. अक्षय पाटिल वहाँ पर मौजूद है, लेकिन रन उतने नहीं ले पाएंगे बल्लेबाज. सिंगल ही रन इस गेंद के ऊपर. बल्लेबाजों को मौका नहीं दिया जा रहा है बड़ा हिट लगाने के लिए, लेकिन अब यहाँ से मौके को बुनाना भी होगा और गेंदों को बाउंड्री के बाहर भी फेंकना होगा जय हिंद के बल्लेबाजों को. जे आता नाही जमले ते आता करावंच लागेल जय हिंद या संघाला धावांचा पाठलाग करण्यासाठी. लेकिन इस बार देखना है वहाँ पर लेग स्टंप से काफ़ी बाहर की तरफ ये गेंद वाइट. धावसंख्या 20 झाले आणि जिंकण्यासाठी अजून एक 45 धावांची गरज आहे. सामना तर जवळपास झुकलेला आहे RD440 या संघाकडे, पण जय हिंद या संघामध्ये दबदबा आहे, दरार आहे, तो मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करावा लागेल फलंदाजी करताना. फिर से वहाँ पर ये लगातार अब दूसरी वाइड, जब पिछली गेंद लेग स्टंप से काफ़ी बाहर थी, इस बार ऑफ स्टंप से काफ़ी बाहर की तरफ. अच्छी गेंदबाजी कर रहे थे किरण, लेकिन इस बार हम देख रहे हैं कि कुछ अलग करने की कोशिश और लगातार 2 वाइड गेंदे. काहीतरी वेगळं करताना खूप म्हणतो आहे तू मर्यादा असायला हव्यात कुठल्याही गोष्टीला. जर मर्यादा पलीकडे तुम्ही जर गेलात तर त्याच्यासोबत तुम्हाला तितकासा फायदा उचलता येत नाही. फिर से अच्छी गेंद वहाँ पर देखना है, मिड ऑफ की दिशा में गेंद को खेल दिया. ओ डायरेक्ट थ्रो लगता तो फिर वहाँ पर कुणाल को जाना होता, लेकिन फिर भी 2 रन आएंगे इस गेंद के ऊपर. ओवर थ्रो हुआ और उसका फायदा मिलता हुआ जय हिंद स्पोर्ट्स को. दडपण नव्हतं म्हणून आतिशने तो ट्राय केला, पण या 2 धावा मिळालेल्या जय हिंद या संघाला. धावसंख्या पोहोचते 4 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा, 23 रन्स ऑन बोर्ड. आणि आता अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी आवश्यक आहेत जवळपास 42 धावा. 12 बॉल्समध्ये 42 धावांची गरज आहे. 12 बॉल्स 42. आणि या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले निवडला गेलेला आहे 5व्या षटकासाठी. जी बिल्कुल, अब देखना है कि मैंडेटरी पावर प्ले में तो उतने रन नहीं बटोर पाए थे बल्लेबाज. अब देखना है कि बैटिंग पावर प्ले में किस तरह से बल्लेबाजी करेंगे. 12 गेंदें अब यहाँ से इस मैच में बची हुई और जीतने के लिए जो रन चाहिए जय हिंद स्पोर्ट्स को वो है 42 रन अभी भी यहाँ से चाहिए. जो काम 4 ओवर में नहीं हो पाया सर, अब वो काम 2 ओवर में करना होगा यहाँ पर बल्लेबाजों को. नाही मजरजी, कित्येक वेळ आपण पाहिल्या होते, केल्याने होते, फक्त विचार करून चालत नाही. तुम्हाला त्याचं इम्प्लिमेंटेशन मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. तुमची कृती खूप महत्त्वाची आहे. फक्त स्वप्नामध्ये शतक ठोकून तुम्हाला क्रिकेटपटू बनता येत नाही, तर मैदानाच्या आतमध्ये जाऊन तुम्हाला तसं क्रिकेट खेळावं लागते. आता पाहूया, अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅकवर आहे, लेफ्ट हँडेड बॉलर. जिंकण्यासाठी 12 बॉल्स 42 धावांची गरज. जी बिल्कुल, अभी भी बहुत ज़्यादा रन चाहिए यहाँ से इस मैच को जीतने के लिए. अक्षय पाटिल को अब गेंदबाजी के लिए बुलाया गया. आज अक्षय ने बल्लेबाजी भी बहुत ही बेहतरीन की थी अपने इनिंग में. उन्होंने जो पारी खेली आज शुरुआत जो की थी चौके के साथ, उसके बाद सिक्सर लगाया और 12 रनों की एक अहम पारी खेली है. देखना अब गेंदबाजी में क्या काम करते हैं. 5वां ओवर लेकर आएंगे अपनी टीम की तरफ से और अपना पहला.
पहली गेंद वहाँ पर फुल टॉस गेंद रही थी, एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद को खेल दिया है। डीप में वहाँ पर खिलाड़ी मौजूद और जैसे ही देखा काफ़ी दूर से खिलाड़ी आ रहे, अपने कदमों को तेज़ किया और सिंगल को डबल में कन्वर्ट किया है दोनों ही बल्लेबाजों ने। ओवर नंबर 5 का अब यहाँ से खेल शुरू हो चुका है। 2 रनों की मदद से स्कोर अब 25-25 पर। मला कौतुक करायचं वाटतं जय हिंदचं, कारण जय हिंदने पहिल्या डावामध्ये गोलंदाजी चांगली केली आणि जवळपास 8 विकेट्स घेतले RD440ची. तर गोलंदाजीच्या क्षेत्रामध्ये थोडासा उजवा राहिलेला होता, पण धावा सुद्धा खर्च झाल्यात. पण RD440ची 8 गडी बाद करणं खरंच कौतुकास्पद. क्रॉस दी लाइन खेलने की कोशिश की थी वहाँ पर बल्लेबाज ने। इस बार मेरिट पर बल्लेबाजी देखने को नहीं मिली क्योंकि ऑफ स्टंप की बाहर की तरफ थी और बाहर की तरफ भी निकाला था इस गेंद को वहाँ पर अक्षय ने, और ये डॉट गेंद। नॅचरल लेफ्ट हँडेड बॉलर आहे, अँगलचा वापर करतोय आणि राईट हँडेड बॅटरसाठी आउट कटर प्रत्येक गोष्ट जुळून आलेली आहे. अक्षयच्या बाजूने जातोय डॉट बॉल. इस बार देखना है बेहतर स्ट्रोक इस गेंद के ऊपर आता हुआ, काफी दूर से आते हुए दर्शन, लेकिन नहीं रोक पाएंगे गेंद को और गेंद चले गई है इस बार बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। तिने हा चौकारा खेचला गेलेला आहे. चांगली ऑन ड्राईव्ह आहे. फुललेनचा बॉल होता, फक्त बॅटचा फेस 100% ओपन केला, V मध्ये खेळले आणि या 4 धावा आपल्या संघासाठी वसूल केल्या. कारण बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नव्हता, त्याच गोष्टीचा आढावा घेताना चांगला चौकार आलाय शुभमच्या बॅटमधून. फिर से वहां पर फुल टॉस गेंद और इस बार देखना है विजेंद्र वहां मौजूद है। रनिंग बिटवीन द विकेट हम देख रहे हैं कि बहुत ही बेहतरीन देखने को मिल रही है, लेकिन अभी भी यहाँ से अगर हम सर देखें तो बहुत ज़्यादा रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। लेकिन बल्लेबाज अब अच्छी बल्लेबाजी करते हुए, अगर इसी तरह से बल्लेबाजी शुरुआती ओवर में बल्लेबाज करते तो इक्वेशन कुछ और हमें नजर आता। या गोष्टी तर नक्कीच विचाराधीन घ्यायच्या असतात, पण मात्र सुरुवात चांगली झाली नाही म्हणून दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावर आहे. इस बार वहाँ पर देखना है स्विच हिट लगाने की कोशिश की थी बल्लेबाज ने और ये एक और बेहतर गेंद और डॉट गेंदें भी हम देख रहे हैं बहुत ज़्यादा यहाँ पर खेली गई है जय हिंद स्पोर्ट्स द्वारा। सभी बल्लेबाजों ने डॉट गेंदें खेली है। त्याचंच तर टेन्शन आता संघावर आलेलं आहे. डॉट बॉल पर्सेंटेज खूप जास्त होतं आणि म्हणूनच जे पर्सेंटेज चौकार आणि षटकारांचं हवं होतं ते मिळालं नाही आहे. त्याचमुळे दडपणामध्ये जय हिंद हा संघ। फिर से वहाँ पर इस बार क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी बल्लेबाज ने और ये एक और डॉट गेंद। तो 5 ओवर का खेल यहाँ पर खत्म हो चुका है और अब तक स्कोर हम देखें तो जो बनाए गए वो 31-31 रन। ओव्हर रेट पण ओके आहे, त्यामुळे भुर्दंड बसणार नाहीये. चला मॅच ऑन ठेवा, कुठलाच अतिरिक्त कालावधी घेऊ नका. आपण यानंतर पुढचा सामना सुरूच करणार, लगेच सुरू करणार आहोत. SK एंटरप्राइजेस वर्सेस ग्रामीण स्टार. आज सगळं तुम्हाला खेळायला पाहायला मिळेल. भिवंडीमध्ये वेगवेगळे संघ नेहमीच तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात, पण त्या बाली ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं तर सिटी फॉर्मॅटमध्ये देखील कित्येक संघ पहिल्यांदाच खेळतात. म्हणजेच फक्त वर्षभरामध्ये ती एकच स्पर्धा खेळण्याची तयारी त्या संघांची राहिलेली आहे आणि हेच कमवलेलं धन आहे बाली ट्रॉफीच्या वतीनं, ज्यांनी प्रत्येक संघाला जवळ आणण्याचं काम केलेलं आहे, एकाच प्लॅटफॉर्मवर घेऊन आणण्याचं काम केलेलं आहे. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार होतोय मिस्टर दर्शन पाटील. वडगडचा हा ग्रामीण खेळाडू आता खेळतोय RD440 संघामध्ये. मागच्या सामन्यामध्ये 3 विकेट्स दर्शनने प्राप्त केले होते. अकुटेपचा बॉल ऑन साईडला केले, पूल क्षेत्ररक्षक पुढे येतोय मिड विकेटला, त्याचा रीच पडतोय कमी, पण बॅकअप आहे. विजेंद्र बॉलवर येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत मिळून आणि 2 धावांवर समाधान सुद्धा मानलं जाते. 2ची पण धावसंख्या पोहोचते 33 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत 5 बॉल्समध्ये 32 धावांची गरज. टीम जय हिंदला. दर्शन ओव्हर द विकेट. बॉडीला रोल केलं, पूर्णपणे बॉडी रोल करून हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. इम्पॅक्ट बॉडीवर आहे आणि त्याचमुळे लेग बायची ही धाव आपण स्कोरशीटमध्ये ॲड करणार आहोत. आता 4 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 31 धावांची. स्पष्टपणे समीकरण कळते की सोडवता येणार नाही, पण मात्र क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत, ज्यामुळे क्रिकेट हा खेळ शेवटच्या बॉलपर्यंत, शेवटच्या धावेपर्यंत पाहावा लागतो. व्हाईट बॉलची 1 धाव ॲड होईल जय हिंद संघाच्या धावफलकामध्ये. धावसंख्या पोहोचते 35 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आता 4 बॉल्समध्ये
30 धावांची गरज आहे. 4 balls 30 रन्स रिक्वायर्ड टू विन. प्रतिकार चांगला केला आहे पण रिझल्ट तितकासा आला नाही आहे. मधल्या काळामध्ये आपण पाहिलं तर लगातार 8 बॉल डॉट्स खेळले गेले होते जय हिंद संघाकडून. त्या बॉल्सवर धावा येणं गरजेचं होतं, तसं घडलं नाही. मान्य करतो की डॉट बॉल्स तर येतातच एका डावामध्ये, पण इतके जास्त डॉट बॉल्स अपेक्षित नव्हते जय हिंद या संघाकडून. आणि त्याचमुळे आता शेवटच्या मोमेंटला दडपण अजून जास्त वाढत चाललं आहे. प्रत्येक बॉलनंतर मात्र ते दडपण स्पष्टपणे दिसते. आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ते म्हणजेच 30 धावांची. चांगला बॉल इम्पॅक्ट बॉडीवर आहे आणि त्याचमुळे लेग बोहर विकेटची अपील झाली, ती स्वीकारली गेली. पायचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. विकेट डाऊन बसतोय धक्का क्रमांक 6. सो मच कमेंट्री बॉक्स. बाली ट्रॉफी 2023 सातवां दिन, 7वां सीज़न भी है बाली ट्रॉफी का. और स्वागत एक बार फिर से सभी दर्शकों का और सभी मेहमानों का. मुकाबला अभी खत्म हुआ है. तीसरा मुकाबला जो कि आज का था वो सिटी पूल से था और उम्मीद थी कि एक रोमांचक मैच रहेगा, लेकिन थोड़ा सा एक तरफा मैच चला. आखिरकार RD 440 ओवली टीम ने इस मैच को जीता है जय हिंद टीम को परास्त करते हुए. कॉन्ग्रेचुलेशंस टीम RD 440 ओवली. और अब हम यहाँ पर मौजूद है प्रेजेंटेशन बॉक्स में इस मैच के पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी के लिए. इससे पहले कि प्रेजेंटेशन सेरेमनी की हम शुरुआत करें, हम थैंक्स कहना चाहेंगे हमारे सभी स्पॉन्सर्स को. आम्ही आभार व्यक्त करतोय सन्माननीय मांगीलाल पालीवाल साहेबांचं, रोकडाचे जनक आहे, ज्यांच्या वतीनं फर्स्ट प्राईज स्पॉन्सर केलेलं आहे सिटीचं. आम्ही आभार व्यक्त करतोय कोंडा गाजंगी साहेबांचं, ज्यांच्या वतीनं सेकंड प्राईज स्पॉन्सर केलं आहे सिटीचं. आम्ही आभार व्यक्त करतोय ग्रामीण सम्राट सुरेशजी म्हात्रे साहेब म्हणजेच बाळामामा यांच्या वतीनं फर्स्ट प्राईज स्पॉन्सर झालेलं आहे ग्रामीणचं. आम्ही आभार व्यक्त करतोय RK बिल्डरचे सन्माननीय रणधीरजी म्हात्रे, सन्माननीय सुधीरजी म्हात्रे यांच्या वतीनं सेकंड प्राईज स्पॉन्सर झालेलं आहे ग्रामीणचं. आम्ही आभार व्यक्त करतोय गोल्डन जोडी सन्माननीय बाळा पाटील, सन्माननीय सदा पाटील यांच्या वतीनं 40+ सेकंड प्राईज स्पॉन्सर झालेलं आहे. आम्ही आभार व्यक्त करतोय रुपेजी जाधव साहेब ढोळेचे यांच्या वतीनं थर्ड प्राईज स्पॉन्सर झालेलं आहे ग्रामीणचं. आम्ही आभार व्यक्त करतो एक्स मेयर सन्माननीय जावीजी दळवी आणि सन्माननीय अस्फरजी बोळिंजकर उद्योजक यांच्या वतीनं AA भारत गॅस टॉस बॉक्स स्पॉन्सर झालेला आहे. आम्ही आभार व्यक्त करतोय सन्माननीय फरानजी पटेल, सन्माननीय इरफानजी भुरे यांच्या वतीनं प्लेयर्स पेव्हिलियन पुरस्कृत झालेला आहे. आम्ही आभार व्यक्त करतोय सतनान लाईव्ह हाऊसचे पंकज भाई. आम्ही आभार व्यक्त करतोय O2 लाईव्ह पॅकेज ड्रिंकिंग वॉटरचे सन्माननीय शाहिद पापा आणि सन्माननीय फैयाज अन्सारी. आम्ही आभार व्यक्त करतोय दमदार आमदार सन्माननीय महेश चौगुले यांचं. आम्ही आभार व्यक्त करतोय सन्माननीय रवी सावंत यांचं. आम्ही आभार व्यक्त करतोय SK स्पोर्ट्स महापुलीचे सन्माननीय शादाबजी खोतकर. आम्ही आभार व्यक्त करतो ॲक्रेलिक R2 पलनबाई ज्यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर झालेल्या आहेत. आम्ही आभार व्यक्त करतोय सन्माननीय दयानंद चोरगे साहेब, सन्माननीय वीरेंद्र चोरगे साहेब, सन्माननीय विराज चोरगे साहेब, बालाजी ग्लोबस इंटरसिटी पार्कचे ज्यांच्या वतीनं माली ट्रॉफीचा पूर्ण ड्रेस किट स्पॉन्सर झालेला आहे. आम्ही आभार व्यक्त करतोय अनंत ठाकरे साहेब, सुभाष ठाकरे साहेब ज्यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचच्या सर्व गिफ्ट स्पॉन्सर झालेला आहे. आम्ही आभार व्यक्त करतोय कलसर पुलोरे साहेब आणि भाऊ म्हात्रे साहेब ज्यांनी स्वर्गीय वंदना म्हात्रे यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द मॅच गिफ्ट स्पॉन्सर केलेला आहे. आम्ही आभार व्यक्त करतोय तारीफ सैद साहेबांचं 7070 स्पोर्ट्स. आम्ही आभार व्यक्त करतोय जानवी इथरिक स्टुडिओ तसेच जानवी टेक्स्टाईल अँड कलेक्शन सन्माननीय नरेश निपुर्ते आणि सन्माननीय रितेश गोरसे.
आम्ही आभार व्यक्त करतो रोलेक्स मेडिकेअरचे सन्माननीय फा दळवी आणि सन्माननीय मनसाब मुल्ला यांचा. देखिए ये जो सारे स्पॉन्सर्स हैं इसीलिए तो ये बाली ट्रॉफी है. तो स्पॉन्सर्स की लिस्ट को आगे बढ़ाते हुए हम थैंक्स कहते हैं डी साकारिया सूट्स एंड शेरवानी के चेतन साकारिया और सादिक भाई को. साथ में हम थैंक्स कहते हैं AA मोबाइल स्टोर के अबुल्ले अंसारी और अली खरबे को. हम थैंक्स कहते हैं अफजल सैयद साहब को, रॉयल मोटर्स के प्रोप्राइटर जिनके द्वारा सिटी फॉर्मेट के लिए मैन ऑफ द सीरीज़ के लिए बाइक स्पॉन्सर किया गया है. हम थैंक्स कहते हैं रॉयल बिल्डर्स एंड डेवलपर्स के प्रोप्राइटर इरफान हदीस अंसारी साहब को उनके विशेष सहयोग के लिए. गौरी फॉर्म सेंटर के प्रोप्राइटर महबूब गौरी साहब, आपका भी बहुत बहुत शुक्रिया. थैंक यू हम कहना चाहेंगे बिस्मिल्लाह मोटर्स के रिजवान फ़की साहब को और साथ में शिव शंकर जूस सेंटर के राहुल गुप्ता साहब, आपका भी विशेष आभार हम व्यक्त करते हैं. अमन ग्रुप के जुनेद पटेल साहब और मक्की पटेल साहब, आपको भी हम थैंक्स कहते हैं. SS टूर्स एंड ट्रैवल्स के सलमान भोजे साहब, आपको भी हम थैंक्स कहते हैं. बालाजी ग्लोबल्स इंडस्ट्रियल पार्क के दयानंद स्वर्गीय साहब, आपको भी हम थैंक्स कहते हैं. हम शुक्रिया अदा करते हैं RK फ्री हिट एंड MJ स्पोर्ट्स के रज़ी कुवारी और गैसुद्दीन शेख का, नाफिला टूर्स एंड ट्रैवल्स के साहिबा मोमिन का, GV स्पोर्ट्स के जीतू भाई को हम विशेष थैंक्स कहना चाहेंगे जिनके द्वारा ओपन फॉर्मेट के लिए मैन ऑफ द सीरीज़ के लिए बाइक स्पॉन्सर किया गया है. थैंक यू सो मच. RD ढाबा के ओनर और ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष विनोद पाटिल साहब को भी हम थैंक्स कहते हैं. तनिष्का एंटरप्राइजेस के आनंद नायडू साहब को हम थैंक्स कहते हैं. ओम साई एंटरप्राइजेस HG स्पोर्ट्स खानीवली के सचिन गोडविंदे और शेखर दलवी को हम थैंक्स कहते हैं. तेजस पाटिल साहब का विशेष शुक्रिया हम अदा करना चाहेंगे. आगरी राजा पोगाव प्रतिष्ठान के वो अध्यक्ष है जिनके द्वारा ग्रामीण क्रिकेट के लिए मैन ऑफ द सीरीज़ के लिए बाइक स्पॉन्सर किया गया है. माननीय नामदार केंद्रीय पंचायती राज केंद्रीय मंत्री राज्य मंत्री कपिल पाटिल साहब और उनकी पूरी फैमिली को हम थैंक्स कहते हैं. सुजित तात्या पाटिल कालेर के दिलेर, आपको भी थैंक्स कहते हैं. रुपेश मात्रे साहब माजी विधायक भिवंडी पूर्व, आपको भी हम थैंक्स कहते हैं. संजय मात्रे साहब, आपका बहुत बहुत शुक्रिया आपके विशेष सहयोग के लिए. अज्जू पटेल अर्जोली, साथ में शराफ मुल्ला बोरीवली और सूरज तोरात साई पैलेस कुरुंद, इनको भी हम थैंक्स कहते हैं तहे दिल से. इन सभी स्पॉन्सर्स का हम शुक्रिया अदा करते हैं. थैंक यू सो मच टू ऑल द स्पॉन्सर्स एंड सपोर्टर्स ऑफ बाली ट्रॉफी 2023 ऑन बिहाफ ऑफ मिस्टर अल्ताफ बाली एंड पायनियर स्पोर्ट्स क्लब. तो आइए अब प्रेजेंटेशन पार्टी को हम इन्वाइट कर रहे हैं यहाँ पर जिनके शुभ हाथों से इनामत दिए जाएंगे. हम रिक्वेस्ट करते हैं A1 चिकन सेंटर के आतिक भाई को, आइएगा, पधारिएगा टॉस प्रेजेंटेशन बॉक्स में. साथ में प्रतीक पाटिल, गौरव भोईर, सऊद खतीब साहब, दिनेश चौधरी, बंटी शेलके, मीत चौधरी, अशफाक पनवेलकर साहब और अमोल पाटिल, इन सभी मेहमानों से रिक्वेस्ट है कि आपको प्रेजेंटेशन बॉक्स में आना है. आप सभी का हार्दिक स्वागत है. विजय चौधरी साहब भी यहाँ पर मौजूद है, उनसे भी रिक्वेस्ट है आपको भी ज्वाइन होना है प्रेजेंटेशन बॉक्स में. तो चलिए इनामों का सिलसिला शुरू करते हैं. सबसे पहला इनाम गौरी फॉर्म सेंटर कैच ऑफ द मैच, जिसे स्पॉन्सर किया है गौरी फॉर्म सेंटर के प्रोप्राइटर महबूब गौरी ने. और आइए जानते हैं मनीष पाटिल से कि किसने जीता है ये अवार्ड. कॅच ऑफ द मॅच गोज टू मिस्टर जीतू. जीतू यांनी यायचे आणि कॅच ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा. बेस्ट कॅच घेतली आहे जीतू यांनी. A1 चिकन सेंटर के आतिक भाई के शुभ हाथों से ये इनाम हम देने जा रहे हैं. गौरी फॉर्म सेंटर का ये खूबसूरत तकिया. कॉन्ग्रेचुलेशंस जीतू.